कॅन्सरसाठी किमोथेरपी खूप गरजेची आहे का? प्रत्येक कॅन्सरला किमो लागतेच असं नाही. हार्ट सर्जरी करायची असेल तर कार्डियाक सर्जन असतो. हो. पण कॅन्सरच्या बाबतीत आम्ही असं पाहिलेलं आहे, म्हणजे मी जो रिसर्च केला त्यामध्ये मला आढळल्या गोष्टी की नॉट एव्हरी कॅन्सर सर्जरी इज डन बाय अ कॅन्सर सर्जन डेडिकेटेडली. कोणाकडून ट्रीटमेंट घ्यायची किंवा एक विशिष्ट प्रकारचा ऑन्कोलॉजी सर्जनच माझी सर्जरी करणार हे ठरवण्यासाठी कोणत्या 5 गोष्टी तुम्ही सुचवाल की जे लोकांनी लक्षात ठेवल्या पाहिजे, कोणता कॅन्सर सर्जन आपण सिलेक्ट करायचा? सगळ्यात पहिले तर आय विल टेल यू, मला हे विचारायचं की तुमची ऑल इंडिया रँक किती होती त्यावेळेस ज्यावेळेस तुम्ही एम्समध्ये एंट्री घेतली? माझा ऑल इंडिया रँक 10 होता. ऑल इंडिया रँक AIR10. जे 10,000 सर्जन्स जे वन ऑफ द टॉप नॉच सर्जन्स ऑफ इंडिया आहेत, येस त्या 10,000 सर्जन्स मधून तुम्ही पहिल्या 10 मध्ये आला येस. आणि त्यातून तुम्हाला एम्स मध्ये प्रवेश मिळाला. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ही तसं बघितलं. जे आपण बायोप्सी म्हणजे सुईची तपासणी मराठीत म्हणतो ती केल्यानंतर तो जो रिपोर्ट येतो तर त्या रिपोर्टनुसार त्याचा टाईप कळतो. टाईप ऑफ कॅन्सर अँड स्टेज ऑफ कॅन्सर हे डिसाईड करतो ऑन्कोलॉजिस्ट. जसं मी कॅन्सर सर्जन आहे, MCH ही माझी डिग्री आहे. सो आय कॅन डिसाईड द स्टेज ऑफ द कॅन्सर अँड टाईप ऑफ द कॅन्सर इज डिसाइडेड बाय बायोप्सी. रेड मीट जे आहे, नॉनव्हेजमधलं पण रेड मीट जे आहे ते पण जर तुम्ही एव्हरीडे कन्झ्युम करत असाल तर दॅट इज ऑल्सो वन ऑफ द रिस्क फॅक्टर फॉर इंटेस्टायनल म्हणजे आतड्यांच्या कॅन्सरसाठी. जर जी दुखत नाही तीच गाठ ऍक्च्युअली कॅन्सरची असते, Exactly. पुढे जाऊन प्रॉब्लेमॅटिक होणार आहे तुम्हाला. एक्झॅक्टली. जेव्हा लहान असते कॅन्सर गाठ ती बिलकुल दुखत नाही, मग ती स्तनामध्ये असू नाही तर तोंडामध्ये असू नाही तर पोटात असू. तर मग मेल पेशंट असेल, एखादा पुरुष आहे ज्याला कॅन्सर झालाय तर त्यांनी त्याची इन्फर्टिलिटी अफेक्ट होती का? लिटरली फ्री कॅन्सर पेशंटला ट्रीट करू शकता किंवा ट्रीट करू शकता इंडियामध्ये आजकाल. येस. लहान असताना कॅन्सरची गाठ बिलकुल दुखत नाही, चोर पावलांनी येते. कॅन्सर हा कायम चोर पावलांनी येतो आणि मग तुम्हाला तो तिखट होऊन जातो. एव्हरी इयर जर का कॅन्सरने बाधित होत आहेत वर्ल्ड वाईड आणि इंडियामध्ये त्याचं प्रमाण आहे 20 लाखांहून अधिक येस. दरवर्षी वाढणारं. सो हा जो आकडा आहे हा आपण कसा जस्टिफाय करतोय? तर इंडियामध्ये मी पाहतोय की ऑलमोस्ट 80 ते 90 पेशंट्सला किमोथेरपी दिली जाते. कॅन्सर डायग्नोज झाला, किमोथेरपी. मग हे कुठंतरी एक स्कॅम टाईप आहे का? नमस्कार, जय शिवराय. स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या लाडका चॅनल गप्पा कट्टावरती. आज आपण घेऊन आलेलो आहे एक खूप सुंदर असा पॉडकास्ट ज्यामध्ये प्रत्येक व्यक्तीला रिलेटेबल असा टॉपिक आहे. आज आपण कॅन्सर सर्जरी आणि कॅन्सर या 2 गोष्टींवर चर्चा करणार आहोत. आजकाल मेडिकल फील्डमध्ये जो काळा बाजार चाललेला आहे त्या स्कॅम्सला आम्ही एक्सपोज केलेला आहे आणि यासाठी आमच्यासोबत जे तज्ज्ञ डॉक्टर आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर योगेश गरुड, जे एम्स म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स मधून AIR म्हणजेच ऑल इंडिया रँक 10 या रँकनी पासआउट झालेले आहेत, जे भारतातील सर्वात यंग कॅन्सर सर्जन म्हणून ओळखले जातात आणि त्यांच्या घरची त्यांना 40 वर्षांची लेगसी आहे कॅन्सर पेशंट्सला क्युअर करण्याची. चला तर मग त्यांच्यासोबत चर्चा करून जाणून घेऊया आत्ता ते कॅन्सर पेशंट्सला फ्रीमध्ये कसे ठीक करतात. फ्रीमध्येच कॅन्सरची ट्रीटमेंट काय आहे ही कन्सेप्ट? चला तर मग जाणून घेऊया डॉक्टर योगेश यांच्यासोबत. सो डॉक्टर योगेश, आपण भरपूर वेळा बघतो, म्हणजे मीही वाचण्यात येतं मला, आज एक सेलिब्रिटीला कॅन्सर झालाय तर त्यांनी किमोथेरपी घेतली, ते पूर्ण बॅल्ड होतात. तर सर्वात फेमस उदाहरण म्हणजे ऑडियन्सला पण रिलेट होईल, युवराज सिंग, ज्यांना कॅन्सर डायग्नोज झाला होता वर्ल्ड कपच्या टुर्नामेंटमध्ये आणि त्यांनी नंतर मग केमोथेरपीसाठी गेले ते आउट ऑफ इंडिया. सो कॅन्सरसाठी किमोथेरपी खूप गरजेची आहे का? सो प्रत्येक कॅन्सरला किमो लागतेच असं नाही. सो कॅन्सरचा जो टाईप असतो त्यानुसार किमो द्यायची की नाही हे ठरतं. फॉर एक्झाम्पल युवराज सिंगचाच कॅन्सर होता, तो सेमानेमा नावाचा एक टाईपचा कॅन्सर होता. सो त्याला किमोथेरपी ही खूप इफेक्टिव्ह आहे. सो त्यांचा किमोथेरपी घेऊन तो बरा झाला. बट तोच जर त्यांचा टेराटोमा हा टाईप असता तर त्याच्यात किमोथेरपी इफेक्टिव्ह आहे, त्याच्यात मग सर्जरी जास्त इम्पॉर्टंट आहे. सो इट डिपेंड्स ऑन द टाईप ऑफ द कॅन्सर, नॉट जस्ट कॅन्सर आहे तर किमो द्या असं नाही आहे. सो टाईप काय आहे कॅन्सरचा? समज तोंडाचा कॅन्सर आहे तर त्याच्यात सर्जरी हे सगळ्यात महत्त्वाचं, म्हणजे ऑपरेशन हे सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर आहे, नॉट किमो. सो सर्जरी मेन अँड रेडिएशन. आणि स्टेज 1 मध्ये असेल तर किमो आपण नाही दिली तरी चालते. स्टेज 2, 3 पुढे जेवढी स्टेज वाढत जाते त्यावेळी किमोचा रोल वाढत जातो. सो नॉट एव्हरी कॅन्सर रिक्वायर्स किमो.
मग आता ही जी गोष्ट आहे, टाइप 1 असेल, टाइप 2 असेल स्टेज, स्टेज 3 असेल, जे काही स्टेजेस आहेत किंवा त्याचं जे डायग्नोसिस करायची जी पद्धत आहे. तर मग आता हे कोण ठरवतं बेसिकली, की या व्यक्तीला केमोथेरपी दिलीच पाहिजे किंवा नाही? किंवा आजकाल जर तुम्ही बघितलं, जर 100 कॅन्सर पेशंट्स आहेत, तर इंडियामध्ये मी पाहतोय की ऑलमोस्ट 80 ते 90 पेशंट्सला किमोथेरपी दिली जातीये. कॅन्सर डायग्नोज झाला, किमोथेरपी, किमोथेरपी. मग हे कुठेतरी एक स्कॅम टाइप आहे का? तर त्यात कसं आहे, की काही डॉक्टर्स जे आहे, तर किमोथेरपी द्यायची की नाही हे स्टँडर्ड गाईडलाईन्स आहेत. तुम्ही ॲज अ एज्युकेटेड जे लोकं आहेत, तर तुम्ही ऑनलाईन सुद्धा स्वतः चेक करू शकता, की कॅन्सरची पहिली स्टेज आहे हे तर डॉक्टरच ठरवतो. लाइक तुमचे रिपोर्ट्स काय आहे, तुमचा साइज ऑफ द ट्यूमर काय आहे, तर तुमच्या त्याच्यानुसार स्टेज ठरते. तुमच्या शरीरात पूर्ण पसरला आहे का? शरीरात पूर्ण पसरला आहे तर 4थी स्टेज. जर लोकल एकाच ठिकाणी आणि खूप छोटा ट्यूमर आहे, तर दॅट इज स्टेज 1. सो त्याचे पण साईज असतात लाइक लेस दॅन 2 सेंटीमीटर, 2 टू 4 सेंटीमीटर, मोर दॅन 4 सेंटीमीटर. सो त्यावरनं स्टेज ठरते, की तुमचा साईज किती आहे आणि लोकल आहे का पूर्ण बॉडीमध्ये पसरला आहे. सो दॅट स्टेज डिसाइड्स की आणि टाइप ऑफ कॅन्सर कोणता आहे. म्हणजे तोंडाचा कॅन्सर वेगळा, ब्रेस्टचा कॅन्सर वेगळा, पोटाचा कॅन्सर वेगळा, आतड्यांचा वेगळा. सो बेसिकली टाइप ऑफ कॅन्सर अँड स्टेज ऑफ कॅन्सर हे डिसाईड करतो ऑन्कोलॉजिस्ट. जसं मी कॅन्सर सर्जन आहे. एम-सी-एच ही माझी डिग्री आहे. सो आय कॅन डिसाईड द स्टेज ऑफ द कॅन्सर अँड टाइप ऑफ द कॅन्सर इज डिसाइडेड बाय बायोप्सी. जे आपण बायोप्सी म्हणजे सुईची तपासणी मराठीत म्हणतो. ती केल्यानंतर तो जो रिपोर्ट येतो, तर त्या रिपोर्टनुसार त्याचा टाइप कळतो आणि जो स्टेज जे कळतं ते सीटी स्कॅन किंवा पेट स्कॅन ते केल्यानंतर आपल्याला कळतं की बॉडीमध्ये किती पसरला आहे. ओके. तर किमोथेरपी सगळ्यांना लागत नाही. हां, तर किमोचे डॉक्टर असतील ते नॉट ऑल डॉक्टर्स बट फ्यू डॉक्टर्स आहे की ते मग किमो आता थोडं जास्त या गोष्टीवरती बोलत आहे आपण. तुम्हाला हे विचारायचंय, की आता बरेचसे असे सर्जरीज असतात, की हार्ट सर्जरी करायची असेल, तर कार्डियाक सर्जन असतो. हो. पण कॅन्सरच्या बाबतीत आम्ही असं पाहिलेलं आहे, म्हणजे मी जो रिसर्च केला त्यामध्ये मला आढळल्या गोष्टी, की नॉट एव्हरी कॅन्सर सर्जरी इज डन बाय अ कॅन्सर सर्जन डेडिकेटेडली. जसं तुम्ही आता एम-सी-एच केलेलं आहे, करेक्ट आहे. ऑन्कोलॉजीमध्ये. तर असे प्रत्येकच ऑन्कोलॉजी शिकलेला व्यक्ती सर्जन असतो का कॅन्सरचा? का कुणीही सर्जरी करू शकतो कॅन्सरची? तर त्यात कसं आहे, की कॅन्सर सर्जनचे पूर्ण भारतात एम-सी-एचच्या सीट्स फक्त 100 ते 150 आहेत. सो एम-सी-एच सर्जिकल ऑन्कोलॉजी ही जी डिग्री आहे, ती प्रॉपर क्वालिफिकेशन आहे कॅन्सरचे ऑपरेशन करण्यासाठी. बट काही जनरल सर्जन जे एम-एस असतात, एम-बी-बी-एस नंतर एम-एस करायला लागतं. एम-एस जनरल सर्जरी, एम-एस मास्टर ऑफ सर्जरी, एम-एस इन जनरल सर्जरी, एम-एस झाल्यानंतर तुम्हाला परत एकदा एक्झाम द्यायची एंट्रन्स ज्याच्यात तुम्हाला टॉप 10, टॉप 100 मध्ये यायला लागतं ऑल इंडियामध्ये आणि तेव्हाच तुम्हाला एम-सी-एच इन कॅन्सर सर्जरीला ॲडमिशन मिळतं. एम्स असू दे, टाटा असू दे. सो तिथे तुम्ही 3 वर्ष डिग्री घेता आणि त्यानंतरच यू बिकम अ क्वालिफाईड एम-सी-एच कॅन्सर सर्जन. म्हणजे सो क्वालिफिकेशन खूप इम्पोर्टंट आहे. क्वालिफिकेशन इज व्हेरी इम्पोर्टंट. बट काही ठिकाणी पेरिफेरीला युजुअली जनरल सर्जन सुद्धा करतात, कॅन्सर सर्जन नसतात. सो आय विल सजेस्ट पीपल की तुम्ही डॉक्टरची डिग्री चेक करा आणि तो कुठनं पास आउट आहे, कोणत्या इन्स्टिट्यूटचा आहे ते सुद्धा चेक करा. एव्हरीथिंग मॅटर्स. प्रॉपर क्वालिफिकेशन इम्पोर्टंट आहे. जर उद्या तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं आहे, तर तुम्ही जनरल सर्जनकडनं करणार का? तुमचा हृदयाचा प्रश्न आहे. तसंच कॅन्सरची ऑपरेशन हे सुद्धा मोठे ऑपरेशन असतात. 4 तास, 5 तास, कधी 8 तास, 10 तास सुद्धा चालतात. सो एवढं मोठं ऑपरेशन तुम्ही तुमचा जीव कोणत्यातरी डॉक्टरच्या हातात देताय. सो प्लीज चेक देअर क्वालिफिकेशन. की ते टाटा पास आउट आहेत का? मग एम-सी-एच डिग्री आहे का? किंवा एम्स इन्स्टिट्यूटमधनं आहे का? ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स एक रिलायबल नेम आहे, की तुम्हाला स्टँडर्ड आणि क्वालिटी ट्रीटमेंट मिळेल आणि जे ट्रुथफुल आणि प्रॉपर गाईडलाईन्सनुसार जी ट्रीटमेंट आहे ती मिळेल. मग आता यामध्ये जर आपण सिम्प्लिफाईड वेमध्ये सांगायचं झालं, तर व्हॉट वुड बी 5 पिलर्स की 5 असे स्तंभ कोणते आहेत, जे जर डोक्यात ठेवले एखाद्या व्यक्तीने, मला कॅन्सरची थेरपी घ्यायची आहे, मी हे 5 गोष्टी डोक्यात ठेवल्याच पाहिजेत. की कोणाकडून ट्रीटमेंट घ्यायची किंवा एक विशिष्ट प्रकारचा ऑन्कोलॉजी सर्जनच माझी सर्जरी करणार, हे ठरवण्यासाठी कोणत्या 5 गोष्टी तुम्ही सुचवाल, की जे लोकांनी लक्षात ठेवल्या पाहिजे, कोणता कॅन्सर सर्जन आपण सिलेक्ट करायचा? सगळ्यात पहिले तर आय विल टेल यू द डिग्री लाइक एम-सी-एच कॅन्सर सर्जन आहे का? एम-सी-एच सर्जिकल ऑन्कोलॉजी म्हणतात त्याला. सो एम-सी-एच आहे का? त्यानंतर सेकंड पॉइंट इज त्यांचा एक्सपिरियन्स किती आहे? थर्ड पॉइंट इज त्यांचे रिझल्ट्स किती आहे? ठीक आहे. रिझल्ट्स म्हणजे लाइक 99% त्यांचा सक्सेस रेट आहे, 95% आहे. अबोव्ह 90% आहे तर तो चांगला रेट आहे. बट काही ठिकाणी तुम्हाला 50-50 मिळतं. तर यू यू प्रिफर
any surgeon who is giving above 90% results. So that is third point. Fourth point, त्यांचं इन्स्टिट्यूट काय आहे. सो बेसिकली ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, जसं इंजिनिअरिंगला IIT एक स्टँडर्ड आहे, तसं मेडिकलला एम्स एक स्टँडर्ड आहे. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सला पोहोचण्यासाठीच तुम्हाला टॉप 10 टॉप 20 मध्ये यायला लागतं इंडियात. त्याशिवाय तुम्हाला एंट्रीच मिळत नाही. सो द क्वालिटी ऑफ द डॉक्टर्स इज टॉप नॉच, नॉट जस्ट इन इंडिया, वर्ल्ड वाईड ती स्टँडर्ड ट्रीटमेंट जी आहे तीच ते तुम्हाला देणार. सो त्यांचं इन्स्टिट्यूट पण चेक करा. आणि लास्टली आय विल से की जर त्यांचा लिगसी आहे, त्यांचे पॅरेंट्ससुद्धा डॉक्टर्स आहेत आणि दे आर फॉलोइंग गुड एथिकल प्रिन्सिपल्स, म्हणजे चांगल्या प्रिन्सिपल्सला ते प्रॅक्टिस करतात, नॉट वर्किंग फॉर मनी बट गिविंग द बेस्ट ट्रीटमेंट टू द पेशंट, आणि पेशंट बरा होऊन जाणं हा प्रायोरिटी एम जर डॉक्टरचा असेल तर ते तुम्ही त्या डॉक्टरकडे जाऊ शकता, की पेशंट बरा करणं हा त्याचा एम असला पाहिजे, नॉट की पैसे मला किती मिळतील, तो एम नसला पाहिजे. सो आणि माउथ टू माउथ पब्लिसिटी. सो जर डॉक्टर ॲक्च्युअली चांगला असेल तर त्याची माउथ टू माउथ पब्लिसिटी युजुअली चांगलीच असते. राइट. मग आता आपल्याला एक कळलंय, की एक योग्य कॅन्सर सर्जन आपल्यासाठी कसा ठरवायचा. येस. एक आपल्या ऑडियन्सला सिंपल वेमध्ये आपण 5 ते 6 गोष्टी महत्त्वाच्या सांगितलेल्या आहेत, की एक चेकलिस्ट आहे. येस. ते खूप ईझी होऊन गेलं लोकांसाठी, की या चेकलिस्टला फॉलो केलं तुम्हाला बेस्ट कॅन्सर सर्जन मिळून जाईल येस. तुमच्यासाठीचा. मग आता पुढे ज्यावेळेस आपण जातोय, तुम्ही 2-3 वेळा ही गोष्ट बोलला, की ऑल इंडिया रँक 10च्या आत पाहिजे, 10च्या आत पाहिजे. सो मला हे विचारायचं, की तुमची ऑल इंडिया रँक किती होती त्यावेळेस, ज्यावेळेस तुम्ही एम्समध्ये एंट्री घेतली? माझा ऑल इंडिया रँक 10 होता. ऑल इंडिया रँक AIR 10. सो सो गेटिंग इनटू दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट थिंग. आणि किती लोकं परीक्षा देतात एम्सची? सो मिनिमम मोर दॅन 10,000 लोकं एक्झाम देतात मिनिमम. लाइक रफली अराउंड 10,000 टू 50,000 तो हे नंबर असतो. सगळे ऑलरेडी डॉक्टर्स असणारी आणि लोक. सगळे डॉक्टर नाही, सगळे सर्जन्स आहेत ऑलरेडी. ओके. सर्जन्स ऑल जे सर्जन्स. परत देतात हायर जे एज्युकेशन. सर्जन्स जे MS जनरल सर्जरी पास आउट झालेले आहेत. तर ओके. ते ती एक्झाम देतात आणि त्यातल्या ओन्ली 10 टू 15 लोकांना ॲडमिशन मिळते. कारण 10 टू 15 सीट आहेत एम्समध्ये आणि रेस्ट सीट्स जे मी 100 सीट्स म्हणलो ते अदर स्टेट गव्हर्नमेंट कॉलेजेसला आहेत. ओके. म्हणजे 10,000 सर्जन्स जे वन ऑफ द टॉप नॉच सर्जन्स ऑफ इंडिया आहेत. येस. त्या 10,000 सर्जन्समधून तुम्ही पहिल्या 10 मध्ये आला येस. आणि त्यातून तुम्हाला एम्समध्ये प्रवेश मिळाला. म्हणजे किती मोठी गोष्ट आहे ही तसं बघितलं. 10,000 सर्जन जे टॉपचे आहेत, म्हणजे त्याच्या खाली जे बाकी लोकं असतात आपले डॉक्टर्स, ती येस. कम्युनिटी वेगळी आहे पूर्ण फ्रंटलाईन मेंबर्सची. लाखोंमध्ये आहे तो नंबर. म्हणजे यू आर अमांग्स्ट दोज टॉप 10 पीपल ऑफ इंडिया इन द सर्जरीज बेसिकली. येस. दॅट्स ग्रेट. सो आता पुढे आपण जसं जातोय या पॉडकास्टमध्ये, मी असं बघितलंय की वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल, ग्लोबोकॅन असेल, त्यांच्या नंबर्सनी 20 कोटी दरवर्षी कॅन्सर पेशंट्सची राईज आहे. 2022च्या रिपोर्टनुसार त्यांच्या. तर मग 2022च्या रिपोर्टनुसार जर का 20 कोटी लोकं ऑन ॲन ॲव्हरेज एव्हरी इयर जर का कॅन्सरने बाधित होत आहेत वर्ल्ड वाईड आणि इंडियामध्ये त्याचं प्रमाण आहे 20 लाखांहून अधिक येस. दरवर्षी वाढणारं. सो हा जो आकडा आहे, हा आपण कसा जस्टिफाय करतोय? म्हणजे यासाठी आपल्या भारतामध्ये हा कॅन्सरचा जो आकडा आहे तो कमी करण्यासाठी काय मेजर्स चालू आहेत आत्ता? जसं तुम्ही सांगितलं की भारतात 15 ते 20 लाख दरवर्षी नवीन कॅन्सर पेशंट निघतायत. तर ते पुढे नेक्स्ट 5 इयर्समध्ये पाहिलं तर ते 20चं तो 30 पर्यंत जाणार. 30 लॅक्स इयरली पेशंट, न्यू पेशंट निघणार. सो असं प्रेडिक्शन आहे WHO आणि ग्लोबोकॅनचं. 2040 पर्यंत तो 50 लाखही जाऊ शकतो. सो आपल्याला आता सगळ्यात महत्त्वाचं प्रिव्हेन्शन आहे. प्रिव्हेन्शन म्हणजे काय, की कॅन्सर होऊ नये म्हणून आपण काय-काय करू शकतो इंडियन्स. ॲज अ इंडियन सिटिझन आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, की आपले सगळेच लोकं कसे हेल्दी राहतील. सो ॲज अ डॉक्टर मी फक्त क्युअर तर करणारच, पण लोकांना कॅन्सर झालाच नाही पाहिजे हा माझा प्रयत्न मग असणार. आता यासाठी जर का तुम्ही बोलताय लोकांना कॅन्सर झालाच नाही पाहिजे, येस. विच इज अ गुड स्टेटमेंट. येस. ऐकायला खूप सुंदर वाटतंय, बघायला खूप सुंदर चित्र येते व्हिज्युअलायझेशनमध्ये. येस. पण लोकांना कॅन्सर होऊच नाही किंवा मला वाटतं मला कॅन्सर होऊ नये. येस. तर मला जर कॅन्सर होऊ नये, तर यासाठी मी काय केलं पाहिजे? त्यात 3-4 गोष्टी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारचं ॲडिक्शन नको. मग बी इट टोबॅको. इंडियामध्ये टोबॅको च्युइंग खूप कॉमन आहे. टोबॅको च्युइंग पूर्णपणे जर बंद झालं इंडियात, तर 40% कॅन्सर बर्डन इंडियाचं रिड्यूल होईल ओरल कॅन्सरचं. कारण इंडियामध्ये ओरल कॅन्सरचं बर्डन खूप हाय आहे आणि तेवढं कोणतेच फॉरेन युरोप किंवा US तेवढं ओरल कॅन्सर नाहीच आहे. कारण तिथे टोबॅको च्युइंग कोणी करत नाही. तिथे स्मोकिंग आणि अल्कोहोल जास्त आहे. इंडियाचं टोबॅको च्युइंग सिंगल एक फॅक्टर बंद झाला, तर लिटरली
40% to 50% कॅन्सर बर्डन इंडियाचं कमी होईल. आणि ओरल कॅन्सर इज कम्प्लिटली प्रिव्हेंटेबल. जस्ट तुम्हाला कोणतंही ॲडिक्शन नको, टोबॅको च्युइंग नको, कोणतेही पान मसाला, गुटखा जे ॲडमध्ये आपण बघतो, तर त्या सगळ्या गोष्टी नाही पाहिजेत ॲक्चुअली. जुबा लाल केसरी काय ते हां. आहे, जुबा केसरी ॲड तसलं काही केलं नाही पाहिजे जो कॅन्सर होऊन नसेल घ्यायचं तर. जुबा केसरी ॲड नाही पाहिली पण नाही पाहिजे आणि केलं पण नाही पाहिजे. बेसिकली तशा ॲड आय सजेस्ट की आय फील की बॅन सुद्धा झाला पाहिजे इंडियात. पण गव्हर्नमेंट त्यासाठी स्टेप्स एक-एक घेत चाललं आहे. आधी टोबॅकोची ॲड ओपनली व्हायच्या, त्यासाठी आता इंडियानी टोबॅकोची ॲड बॅन केली. पण टोबॅको अजून काही स्टेटमध्ये बॅन आहे, पण पूर्ण इंडियात अजून बॅन नाही आहे. तर स्टेप बाय स्टेप इंडिया गव्हर्नमेंट सुद्धा त्यासाठी स्टेप्स घेत आहे. सो फर्स्ट थिंग इज नो ॲडिक्शन. कोणत्याही प्रकारचं ॲडिक्शन नको. मग त्यात टोबॅको इंडियात जास्त आहे. सेकंड इज स्मोकिंग. स्मोकिंग नको. थर्ड इज नो अल्कोहोल. सो कोणत्याही प्रकारचं ॲडिक्शन नसेल, तर तिथेच आपण इंडियाचं 50% to 60% कॅन्सर बर्डन रिड्यूस करू शकतो. आणि जे आता कॅन्सर केसेस आहेत, त्याच्या लिटरली निम्मे होतील त्या. म्हणजे नेक्स्ट इयर त्याच्या अर्ध्याच येतील, जर ॲडिक्शन सगळे बंद झाले. जे ओके, की खूप दिसायला खूप सुंदर चित्र आहे, पण अचानक नाही होणार. स्लोली वी कॅन वर्क ऑन इट. ओके. सो सेकंड थिंग इज हेल्दी लाईफस्टाईल. हेल्दी लाईफस्टाईलमध्ये काय एव्हरीडे 1 अवर एक्सरसाइज यू कॅन डू. 1 तास तरी तुमच्या आरोग्यासाठी द्या. व्यायाम करा. कोणताही असू दे, योगा असू दे, जिममध्ये असू दे, रनिंग असू दे, स्पोर्ट्स असू दे, तुम्हाला जे आवडतं. आणि थर्ड थिंग इज डाएट. डाएट इज अल्सो व्हेरी इम्पोर्टंट फॅक्टर फॉर ऑल इंटेस्टायनल कॅन्सर्स, जी-आय कॅन्सर्स. म्हणजे डाएटमध्ये लाइक हेल्दी फ्रेश फूड जे आपण घरी बनवतो, फ्रेश फूड लाइक ग्रीन व्हेजिटेबल्स एंड ऑल. ऑल दीज आर हेल्दी फूड. जी-आय म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स? नाही, जी-आय म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टायनल कॅन्सर्स, म्हणजे त्यात स्टमक कॅन्सर, आतड्यांचे कॅन्सर, इंटेस्टाईन बेसिकली, पोटाचे बेसिकली सगळे कॅन्सर. ओके, ओके. सो त्याला रिझन आहे आपलं डाएट. जे पॅक्ड आणि स्टोर्ड फूड आहे, जे आपण कॅन फूड म्हणतो, की खूप दिवस स्टोअर केलं जातं, किंवा चिप्स वगैरे जे आहेत, दॅट इज अल्सो नॉट गुड फॉर हार्ट अल्सो, आणि कॅन्सरसाठी इट राइट. अल्सो नॉट गुड. सो स्टोर्ड फूड इज नॉट गुड. सो बेसिकली फ्रेश फूड, आपण जे इंडियन जे गुड फूड म्हणतो आपण, फ्रेश फूड, ते दॅट इज गुड फॉर हेल्थ. हं. अँड व्हेरी रेड मीट जे आहे, नॉन-व्हेजमधलं पण रेड मीट जे आहे, ते पण जर तुम्ही एव्हरीडे कन्झ्युम करत असाल, तर दॅट इज अल्सो वन ऑफ द रिस्क फॅक्टर फॉर इंटेस्टायनल, म्हणजे आतड्यांच्या कॅन्सरसाठी. ओके. मग आता मीटबद्दल आपण बोलतोय, हां. काय खाल्लं पाहिजे आहाराबद्दल. हं. तर मला जी-आय कॅन्सर आधी समजलं नव्हतं. माझ्यासाठी म्हणजे न्यूट्रिशनिस्ट युज्युअली बोलतात, की जी-आय म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स ऑफ दॅट फूड ओके. मटेरियल. जे काय असेल त्याच्यानुसार. कारण शुगर पेशंट्सचा त्यानुसार येस, मॉनिटर केला जातो डाएट किंवा येस, हार्ट पेशंट्सचा. येस. सो आता जसं तुम्ही कॅन्सरबद्दल सांगितलं, जी-आयचा एक वेगळा फुल फॉर्म आहे त्याचा. त्यानुसार तो कॅन्सर आहे आणि त्याला काय-काय गोष्टी कारणीभूत आहेत होण्यासाठी. तर आता रेड मीटबद्दल आपण बोलत आहोत. तर व्हॉट इफ अ पर्सन इज ईटिंग डेली व्हाईट मीट? लाइक चिकन ब्रेस्ट खातोय, तर इज इट ओके. हेल्दी फॉर दॅट पर्सन ऑर इज इट गोना कॉज हिम अ कॅन्सर? व्हाईट मीट म्हणजे चिकन जे आहे, ते एव्हरीडे खाल्ल्याने कॅन्सर डायरेक्टली तुम्हाला असं कुठे बुक्समध्ये किंवा रिसर्चमध्ये अजून प्रूव्ह नाही झालेलं. सो आय विल नॉट डायरेक्टली कमेंट ऑन दॅट. बट ईटिंग नॉन-व्हेज एव्हरीडे बुकमध्ये प्रूव्ह नाही झालंय. बट व्हॉट आय सजेस्ट इज एव्हरीडे यू वन्स इन अ वीक, ट्वाइस अ वीक, थ्राइस अ वीक इज फाईन व्हाईट मीट. बट जर एव्हरीडे असेल, तर इट हॅज अदर साइड इफेक्ट्स ऑन युअर हेल्थ अल्सो. लाइक कोलेस्ट्रॉल तुमचं वाढेल. सो प्रोटीन्स, as for proteins you can change your protein intake, like sometimes protein powder, healthy protein powder like bee protein or chicken, sometimes paneer, um, like soya beans. So you should have a हां, म्हणजे एक alternate, रेग्युलेटरी balance, बेसिसवरती तुम्ही yeah, बॅलन्स ठेवला पाहिजे व्हेज exactly, आणि नॉन-व्हेजचा yes. So बेसिकली. veg is any day safer than non-veg diet. So ओके. non-veg, if even if you are consuming, तो ते एक लिमिट मध्ये असेल, like once a week, twice a week, so it will not harm you. सपोज इफ अ पर्सन हू एक्सरसाइजेस हं. आणि त्याला एक्सरसाइजमुळे डाएट दिलेला आहे त्याच्या ट्रेनरनी किंवा त्याच्या न्यूट्रिशनिस्टनी बेसिकली. तो दिवसभरामध्ये सपोज 3 अंडी खातोय हं. आणि दिवसभरामध्ये एक 200 ते 300 ग्रॅम चिकन ब्रेस्ट कंझ्युम करतोय हां. आणि बाकी व्हेजिटेबल्स वगैरे सगळा हेल्दी डाएट आहे त्याच्या लाईफमध्ये. जो हे 5-6 वर्षापासून तो फॉलो करतोय. येस. तर त्या व्यक्तीला कॅन्सर व्हायचे चान्सेस आहेत का? नाही, त्या व्यक्तीला कॅन्सर व्हायचे चान्सेस नाही आहेत जास्त. मी असं म्हणेल, की जर त्याला दुसऱ्या कोणत्याही प्रकारचे ॲडिक्शन्स नसतील, स्मोकिंग, ड्रिंकिंग, टोबॅको काही नसेल, सो हे हेल्दी लाईफस्टाईल आहे. एक्सरसाइज तो करतोय, ग्रीन व्हेजिटेबल्स खातोय आणि लिटल बिट नॉन-व्हेज खातोय. तर एग जे आहे, आपण अंडं जे आहे, ते कुठेच कॅन्सर कॉझिंग नाही आहे. तर ते, आणि व्हाईट जे मीट आहे म्हणजे चिकन, ते सुद्धा कॅन्सर कॉझिंग नाही आहे. सो
तो वी कॅन टेल सेफली की यू आर हॅव्हिंग हेल्दी लाईफस्टाईल, हेल्दी डाएट, प्रोव्हायडेड नो ॲडिक्शन्स. सो त्यांना काही कॅन्सर व्हायची रिस्क फार कमी आहे. ओके, गॉट इट. सो आता आपण ब्रेस्ट कॅन्सर असेल, ओरल कॅन्सरवरती गप्पा मारत आहोत. तुम्ही ओरल कॅन्सरबद्दल सांगितलं, की हाऊ वी कॅन प्रिव्हेंट इट. तर बेसिकली मला हे समजून घ्यायचं आहे, एका नॉर्मल ह्युमन बीइंगला जसं आता माझा ऑडियन्स आहे, तो गावाकडचा ऑडियन्स आहे, शहरातलाही आहे, अर्बन, सेमी अर्बनमधला आहे. तर सांगायचंच झालं तर कॅन्सरचे किती प्रकार प्रामुख्याने भारतामध्ये आढळतात? सो बेसिकली जगात जे टोटल कॅन्सरचे प्रकार आहेत ते 200हून जास्त आहेत. पण त्यातले भारतात त्यातले 100 80 ते 100 भारतात आढळतात. पण त्यातले सुद्धा एक 5 ते 10 प्रकार आहेत जे खूप कॉमनली भारतात सापडतात. तर त्यात आहे ओरल कॅन्सर, तोंडाचा कॅन्सर, मग ब्रेस्ट कॅन्सर म्हणजे स्तनांचा कॅन्सर. त्यानंतर आहे सर्व्हायकल कॅन्सर म्हणजे आणि एंडोमेट्रियल कॅन्सर जो स्त्रियांच्या पिशवीचा कॅन्सर म्हणतात त्याला आणि ओव्हरी कॅन्सर म्हणजे अंडाशय जे असतं स्त्रियांचं, तर तो कॉमन आहे आणि आतड्यांचा कॅन्सर म्हणजे कोलन कॅन्सर. तर हे जे कॅन्सर आहेत आणि त्यानंतर लिव्हर आणि लंग कॅन्सर. तर हे जे कॅन्सर आहेत ते भारतात खूप कॉमन आहेत. सो त्याचं ट्रीटमेंटसुद्धा आपल्या भारतात सगळ्या अवेलेबल आहेत. ओके. मग हं. आता हे कॉमन कॅन्सर्स आहात. आता मी माझ्या वाचण्यामध्ये असं आलं होतं, की यूएसमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचा सर्व्हायव्हल रेट हं. 90% आहे आणि भारताचा ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायव्हल रेट फक्त 66%. मग हा डिफरन्स कसा काय येतो नंबरमध्ये? ट्रीटमेंट तर सेम देतोय आपण. हं. मग सर्व्हायव्हल रेट डिफरन्स कसा काय? सो सर्व्हायव्हल रेट म्हणजे काय, की पेशंट क्युअर किती झालेला आहे. 90% आपण जेव्हा तुम्ही जेव्हा म्हटलंय, सो त्याचा अर्थ 100 पेशंटला ब्रेस्ट कॅन्सर झाला, त्यातले 90 पेशंट जवळपास जगतात, म्हणजे क्युअर होतात आणि पुढचं आयुष्य नॉर्मल जगतात. सो सर्व्हायव्हल रेटचा अर्थ तो आहे 90%. सो इंडियामध्ये अराउंड 65-70% तो आहे. तर त्याचं सगळ्यात मेन कारण म्हणजे अवेअरनेस. आता जे खेड्यातले पेशंट असतात, जसे विलेजमधले, रुरल पॉप्युलेशन आपण जे म्हणतो, तर रुरल इंडियाचा आत्तासुद्धा आकडा इंडियात रुरल पेशंट खूप जास्त आहेत. रुरल इंडियामध्ये पॉप्युलेशनसुद्धा खूप जास्त आहे. सो त्यांच्यामध्ये तेवढा अवेअरनेस नाही आहे, की जस्ट एक स्तनाची गाठ असेल, ब्रेस्टची जर गाठ असेल, ती एकदम लहान असताना म्हणजे फॉर एक्झाम्पल 1 सेंटीमीटरची असताना दाखवायला पाहिजे. जे एज्युकेटेड लोकं युजुअली पटकन दाखवतात ऑन्कोलॉजिस्टला, डॉक्टरांना, कॅन्सर सर्जन्सला. सो ते पटकन येऊन दाखवतात. सो जेवढं तुम्ही लवकर दाखवाल, 1 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर असताना, सो त्यावेळी इमिडिएटली जेवढं सर्जरी कराल, ट्रीटमेंट घ्याल, पूर्ण सर्जरी, किमो, रेडिएशन ज्या काही स्टँडर्ड ट्रीटमेंट्स आहेत स्टेज वाईज, तर लवकरात लवकर तुमच्या कॅन्सर सर्जरीला दाखवून घेताल, तेवढ्या लवकर तुमचा कॅन्सर पूर्णपणे बरा व्हायचे चान्सेस खूप जास्त राहतात. सो बेसिकली फॉर एक्झाम्पल स्टेज 1 मध्ये जर ब्रेस्ट कॅन्सर असेल, तर त्याचं क्युअर रेट इंडियामध्ये सुद्धा आत्ता ॲट प्रेझेंट 90% आहे. पण स्टेज 2 मध्ये तोच 80-90% होतो. स्टेज 3 मध्ये 70% जातं आणि स्टेज 4 ला पूर्णपणे क्युअर होणं फार डिफिकल्ट असतं. म्हणजे 10-20% होतात. सो बेसिकली इंडियामध्ये जे पेशंट आपल्याला दाखवतात हॉस्पिटलला किंवा आम्हाला दाखवायला येतात, ते ऑलरेडी त्यांचा ब्रेस्ट कॅन्सर हा 2ऱ्या किंवा 3ऱ्या स्टेजमध्ये गेलेला असतो, की मग आता हे कधी-कधी ज्यावेळेस हं, तुम्ही ह्या गोष्टी सांगताय, हं. तर मला हे समजायचंय, की आता नॉर्मल माणसाला म्हणजे आम्हाला सामान्य माणसाला कळणार कसं? मेडिकल फील्डमधल्या व्यक्तीला समजू शकतं, की हा ब्रेस्ट कॅन्सर आहे. हो. पण त्याचे सिम्प्टम्स काय आहेत, की एका नॉर्मल माणसाने कसं ओळखायचं, की आपण याचं डायग्नोसिस केलं पाहिजे? एक्झॅक्टली. अगदी योग्य प्रश्न विचारला. त्याच्यात आता नॉर्मल महिला जे आहे, त्या स्वतःच अंघोळ करताना किंवा स्वतःच ब्रेस्टचं त्या ज्या साधारण 25 ते 30 पुढे आहेत, त्या स्वतःच आपल्या स्तनाची तपासणी करू शकतात. तर त्याच्यात बघू शकतात, की एखादं जे दगडासारखं हाड गाठ लागली स्तनामध्ये, जी की नॉर्मली नसते, कोणातच नसते. नॉर्मली फॅट असतं, ब्रेस्टमध्ये फॅट असतं, जे की सॉफ्ट असतं. पण एखादी दगडासारखी गाठ स्तनामध्ये लागली, तर ती कॅन्सरची असण्याची खूप दाट शक्यता असते. त्यावेळी इमिडिएटली तुमच्या जवळच्या कॅन्सर सर्जनला, डॉक्टरांना दाखवा आणि मग ती तपासण्या ज्या आहेत, बायोप्सी म्हणा किंवा मॅमोग्राम म्हणा, ते करून घ्या. सो त्याच्यावरनं पुढे कळेल. पण इनिशियली तुम्हाला स्वतःला कळू शकतं, जर तुम्हाला एक गाठ लागली, कोणत्याही प्रकारची असू दे, सो तुम्ही चिंता नाही करायची की ती कॅन्सरची आहे की नाही. तुम्ही फक्त एखादी गाठ, कोणती पण गाठ लागली, जी की नॉर्मलपेक्षा वेगळी आहे थोडी, सो तुम्ही जाऊन दाखवा लगेच आणि पुढचं मग लेट द डॉक्टर डिसाईड की डायग्नोसिस डॉक्टर करतील मग. पण तुम्हाला सिम्प्टम सगळ्यात महत्त्वाचं स्तनामध्ये गाठ, ब्रेस्टमध्ये जी की दुखत नाही. कॅन्सरची गाठ सुरुवातीला लहान असताना ॲक्चुअली पेनलेस असते, दुखतच नाही. बरेचदा पेशंट म्हणतात, "आम्हाला गाठ होती, पण दुखत नव्हतं म्हणून दाखवलं नाही." ॲक्चुअली न दुखणारी गाठच ही कॅन्सरची असू शकते. ओके.
जर म्हणजे जी दुखत हं. नाही तीच गाठ ॲक्चुअली कॅन्सरची असते आणि ती एक्झॅक्टली. पुढे जाऊन प्रॉब्लेमॅटिक होणार आहे तुम्हाला. एक्झॅक्टली. जेव्हा लहान असते कॅन्सर गाठ ती बिलकुल दुखत नाही. मग ती स्तनामध्ये असू, नाहीतर तोंडामध्ये असू, नाहीतर पोटात असू. लहान असताना कॅन्सरची गाठ बिलकुल दुखत नाही. चोर पावलांनी येते. कॅन्सर हा कायम चोर पावलांनी येतो आणि मग तुम्हाला तो तिखट होऊन जातो ओके आणि बेसिकली. चोर पावलाने येऊन तो पूर्ण तुम्हाला खाऊन टाकायला हां, लागतो थोडक्यात. बेसिकली हां. आणि जेव्हा गाठ जर तुम्हाला पेन होत आहे, जर लहान असते ते बेसिकली इन्फेक्शन असतं. जो ओके. इन्फेक्शनमध्ये आपल्याला कोणतेही बॅक्टेरियल आपण इन्फेक्शन म्हणतो, तर त्याच्यात पेन होतं तुम्हाला. कॅन्सरमध्ये पेन होत नाही. न दुखणारी आणि वाढत जाणारी आणि हार्ड गाठ ती कॅन्सरची असते. तर तुम्ही कोणती गाठ आहे जी न दुखणारी आहे, ती जाऊन इमिडिएटली तुमच्या कॅन्सर डॉक्टरांना दाखवली पाहिजे. ओके. लवकरात लवकर. कळलं. हं, म्हणजे एक बेसिक तुम्हाला आपण सांगायचं झालं, तर तुम्ही फक्त ती गाठ चेक करा. तुम्हाला पेन होतंय का? जर पेन नाही होते, हं. तर तुम्ही जाऊन जवळच्या डॉक्टरला ती दाखवून घ्या आणि डायग्नोसिस करा. हां. आणि प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर. येस, एक्झॅक्टली. आणि हार्ड गाठ म्हणजे खास करून आणि जी वाढत जाते. कॅन्सरचा अजून एक गुणधर्म आहे वाढत जाणं. ती आधी तुम्ही 1 महिन्यापूर्वी पाहिली तर ती 1 सेंटीमीटरची होती. पण एकच महिन्यात ती 2-3 सेंटीमीटरची झाली. सो बेसिकली ती वाढत चालली आहे. तर देन डेफिनिटली इट इज अ चान्सेस ऑफ की त्यांना कॅन्सर आहे. तर कॅन्सरची गाठ ही वाढत जाते. तर वाढत जाणारी हार्ड म्हणजे कठीण टणक दगडासारखी कठीण गाठ आणि न दुखणारी. तर ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. वाढणारी, हार्ड म्हणजे दगडासारखी कडक आणि न दुखणारी. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला कोणत्याही नॉर्मल माणसाला सुद्धा हे कळेल, की हार्ड आहे बाबा साईज वाढत चालली तर पटकन दाखवायचं म्हणजे बस. 3 की हां, इंडिकेटर्स येते हां. बेसिकली येस. गाईडलाईन्स. खूप सोप्या भाषेमध्ये हं, सांगितलं डॉक्टर तुम्ही ही गोष्ट. आता मला इंटरेस्ट ह्या गोष्टीमध्ये आहे, की लेट डायग्नोसिस कळालं आपल्याला, हं, ही गोष्ट आहे. बट ज्यावेळेस गोष्ट येते डॉक्टरकडे पेशंट आलाय, हं. डायग्नोसिस झालेलं आहे. त्याच्यानंतर किती टक्के पेशंट्समध्ये सर्व्हायव्हल रेट हा डॉक्टरच्या हातात आहे, की ते ठरवू शकतात, की हा व्यक्ती सर्व्हाईव्ह करू शकतो कॅन्सरमधून. हं. तर हे किती टक्के डॉक्टरच्या हातामध्ये असतं? सो डॉक्टरच्या जर प्रॉपर क्वालिफाईड असेल, लाइक प्रॉपर सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट असेल, चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये, तर त्यांचं जे ट्रेनिंग झालेलं असतं. सो ज्या स्टेजला पेशंट आलाय, जर त्याची एकदम लहान गाठ आहे स्टेज 1ला, तर डॉक्टर कॅन क्युअर दॅट पेशंट जर एकदम लहान असेल गाठ. सो बेसिकली स्टेज 1, स्टेज 2 पर्यंत क्युअर रेट खूप चांगला आहे कॅन्सरमध्ये. आजकाल मोर दॅन 90% पेशंट बरे करू शकतो, प्रॉपर जर क्वालिफाईड डॉक्टर आहे. आणि जर पेशंट खूप लेट आला म्हणजे त्याच्या शरीरातच पसरली आहे कॅन्सर, पूर्ण पूर्ण शरीरात कॅन्सर स्प्रेड झालाय, जे 4थ्या स्टेजला होतो. म्हणजे स्तनाची गाठ चालू झाली होती, पण ती लंगमध्ये, लिव्हरमध्ये, हाडांमध्ये पण पसरली. सो त्या स्टेजला डॉक्टर फार काही करू शकत नाही 4थ्या स्टेजला. तेव्हा फक्त किमोथेरपी ऑप्शन राहतो आणि ऑपरेशन करूनही फायदा होत नाही. सो त्यावेळी डॉक्टरच्या हातात राहत नाही पेशंट. जर पेशंट लवकर आला पहिल्या स्टेजमध्ये गाठ गाठ लहान असताना, सो त्यावेळी डॉक्टरच्या हातात असतं, की तो पूर्ण प्रॉपर ट्रीटमेंट, ऑपरेशन असू द्या, रेडिएशन असू द्या, सगळं करून तो पूर्ण बरा करू शकतो. पण जेव्हा स्टेज वाढलेली असते, त्यावेळी डॉक्टरच्या हातात फार नाही गोष्टी राहत 4थ्या स्टेजला. सो ओके. म्हणजे हं. त्या स्टेज लवकर लक्षात आला, तर हां. तो व्यक्ती वाचूही शकतो हां, कॅन्सरमधून. बेसिकली लवकर दाखवलं तर तुम्ही वाचण्याचे चान्सेस तुमचे खूप जास्त आहेत. ओके. सो डॉक्टर आता आपण भरपूरशा गोष्टींवर चर्चा केली आहे. पण आजकाल आपण बघितलं, की ग्लोबली रिव्होल्यूशन चाललंय कॅन्सरचं. त्यामध्ये किमोथेरपी आहे, इम्युनोथेरपी आहे, रेडिएशनच्या वेगवेगळ्या थेरपीज दिल्या जातात कॅन्सर पेशंट्सला क्युअर करायला. हं. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सर्जरीज पण इन्व्हॉल्व्ड आहेत. येस. सो मग कोणत्या पॉइंटला येऊन कॅन्सरची सर्जरी एकदम क्रिटिकल होऊन जाते? सो बेसिकली कॅन्सरची सर्जरी ही सॉलिड कॅन्सर्सला सगळ्यात महत्त्वाची आहे आत्तासुद्धा. लाइक फॉर एक्झाम्पल सॉलिड सॉलिड. सॉलिड कॅन्सर म्हणजे तोंडाचं कॅन्सर जे आपण म्हटलं, जे मोस्ट कॉमन आहे इंडियात. मग ब्रेस्ट कॅन्सर जे सुद्धा मोस्ट कॉमन आहे इंडियात. सो ब्रेस्ट कॅन्सर, स्तनाचे कॅन्सर, तोंडाचे कॅन्सर, आतड्यांचे कॅन्सर, इंटेस्टायनल कॅन्सर, कोलॉन कॅन्सर्स, स्टमक कॅन्सर, इसोफेजियल कॅन्सर. सो जे मोस्ट कॉमन कॅन्सरचं जे बर्डन आहे इंडियाचं, ठीक आहे. तर त्याच्यात सर्जरी अजूनसुद्धा सगळ्यात मेजर रोल आहे. बिकॉज जेव्हा कॅन्सर काय काय असते अल्टिमेटली ती एक गाठ असते म्हणजे ट्यूमर असतो. तो सर्जरी करून तुम्ही काढला, की 95% कॅन्सर तिथेच बरा होऊन जातो. 95 टू 99% कॅन्सर तिथेच बरा होऊन जातो. ओके. सो रिमेनिंग जे रोल आहे तो किमोथेरपी आणि रेडिएशन करतो. सो ॲट प्रेझेंट जर स्टेज अर्ली आहे म्हणजे मी जसं म्हटलं, की गाठ छोटी आहे, शरीरात पसरलेली नाही आता. पहिली, दुसरी किंवा तिसऱ्या स्टेजला आहे, जे की अजून पूर्ण शरीरात नाही पसरली. तर त्या स्टेजमध्ये सर्जरी हा सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे आणि त्याला सपोर्टिव्ह किमोथेरपी आणि रेडिएशन आहे. सो
आता सध्या मॅक्सिमम कॅन्सर्सला म्हणजे सॉलिड कॅन्सर्स म्हणजे हे सगळे मी सांगितले जे मोस्ट कॉमन कॅन्सर्स आहे इंडियात तोंडाचे, ब्रेस्टचे, लंग कॅन्सर, लिव्हर कॅन्सर, आतड्यांचे कॅन्सर. तर त्यासाठी सर्जरी आत्ता सगळ्यात महत्त्वाचा रोल आहे आणि नंतर किमोथेरपी, इम्युनोथेरपी, रेडिएशन हे सगळे फॅक्टर्स आहेत. पण बाकीचे फॅक्टर्ससुद्धा खूप इम्पोर्टंट आहेत. किमोथेरपी, रेडिएशन हे का महत्त्वाचे आहेत, की जे डोळ्यांना जे कॅन्सर पेशी दिसत नाहीत, तर कॅन्सरमध्ये तुम्ही सर्जरीनी ऑपरेशन नंतर गाठ काढून टाकली. पण ज्या पेशी डोळ्यांना दिसतच नाहीत, मायक्रोस्कोपिक जे आपण म्हणतो, त्या पेशींसाठी किमोथेरपी आणि इम्युनोथेरपी आणि रेडिएशन हे काम करतात. मग जेणेकरून तो कॅन्सर पूर्ण नाहीसा करून टाकतात आणि तो कॅन्सर पुन्हा येत नाही. तर कॅन्सरचा अजून एक गुणधर्म आहे पुन्हा येणं, परत उद्भवणं. सो तो होऊ नये म्हणून किमोथेरपी आणि रेडिएशन हे खूप महत्त्वाचा रोल येतो आणि इम्युनोथेरपी तर लेटेस्ट ट्रीटमेंट आहे. ओके. पण कॅन्सर होऊ नये म्हणून त्याचा उपयोग आहे आणि समजा 4थ्या स्टेजला आहे, जेव्हा शरीरात पूर्ण कॅन्सर पसरला आहे, तर त्यावेळी सर्जरीचा काही फारसा रोल राहत नाही. कारण एकाच ठिकाणी गाठ काढून उपयोग होणार नाही, कारण कॅन्सरच्या पेशी तुमच्या पूर्ण शरीरात पसरल्या आहेत. हं. त्यावेळी फक्त किमोथेरपी आणि इम्युनोथेरपीचा ऑप्शन आपल्याकडे राहतो. ओके. मग आजकाल जे आहे ग्लोबली आपण एक गोष्ट बघतोय ट्रेंडमध्ये कॅन्सर ज्यावेळेस उच्चारलं जातं, येस, त्याच्या रिलेटेड तुम्ही Googleला जरी सर्च केलं तरी CAR-T थेरपी एक आहे, येस, इम्युनोथेरपी आहे. ह्या 2 थेरपी म्हणजे कॅन्सर क्युरिंग थेरपीज किंवा कॅन्सर क्युअर रिव्होल्यूशन असं संबोधलं जातं याला. येस. तर हे कॅन्सर क्युअर रिव्होल्यूशन नक्की काय आहे? सो कॅन्सर केअर रिव्होल्यूशन फ्युचरमध्ये जाऊन होऊ शकतं. अजून ते रिसर्च फेजमध्ये आहे आणि फक्त ब्लड कॅन्सरला CAR-T सेल थेरपी जे तुम्ही म्हटले त्याचा फुल फॉर्म आहे कायमेरिक अँटिजेन रिसेप्टर टी सेल थेरपी. सो ते आता मेनली ब्लड कॅन्सरसाठी अवेलेबल झालेले आहे सगळ्या लोकांना. बाकी जे कॅन्सर जे आहेत, जे की जास्त आहेत, ब्लड कॅन्सरचं प्रमाण पर्सेंटेज वाईज कमी आहे तसं पूर्ण जगात. सो त्यासाठी CAR-T सेल थेरपी रामबाण उपाय ठरलेला आहे. जसं ब्रह्मास्त्र आपण म्हणतो तसं ठरलेलं आहे. सो बेसिकली त्यात काय आहे, की पेशंट एखाद्या पेशंटला फॉर एक्झाम्पल समजून घ्यायला थोडं कठीण आहे, पण मी सोप्या भाषेत सांगायचा प्रयत्न करेल, हं, की एखादा पेशंटला ब्लड कॅन्सर झालाय, हं. तर त्याच्याच बॉडीतनं ब्लड जसं आपण ब्लड टेस्ट घेतो, तर सॅम्पल काढतो, तर त्याच्याच बॉडीतनं कॅन्सर सेल ही काढली जाते बाहेर आणि त्याच्याच बॉडीतनं ब्लड टेस्टसारखं ब्लड काढून त्यातनं टी सेल ही पेशंटच्याच बॉडीतनं काढली जाते. ओके. सो बेसिकली मी तुम्ही फॉर एक्झाम्पल डोट आणि अँटीडोट आपण जे म्हणतो, तर दोन्ही पेशंटच्याच बॉडीतनं काढलं जातं. ब्लड कॅन्सर झाल्यानंतर सो ब्लड कॅन्सरची सेल काढली आणि टी सेल ही आपल्या बॉडीतच असते. ती इम्युनिटी फायटर सेल्स म्हणतात आपल्या बॉडीच्या त्या. ते आपल्या बॉडीची प्रतिकारशक्ती, इम्युनिटी वाढवतात. सो दोन्ही काढले आणि बाहेर लॅबमध्ये ते एकमेकांना सेन्सिटाईज केल्या जातात. सो त्या टी सेल त्या कॅन्सरच्या सेलला मारायला सक्षम होतात, कॅपेबल बनतात आणि त्या टी सेल खूप जास्त प्रमाणात नंबरमध्ये वाढवून बायोटेक्नॉलॉजी लॅबमध्ये वाढवून त्या परत पेशंटच्याच बॉडीमध्ये इंजेक्ट केल्या जातात. पूर्णपणे त्या इंजेक्ट केल्यानंतर जेव्हा टी सेल त्या कॅन्सर सेल्सला पूर्णपणे मारतात, तेव्हा तो ब्लड कॅन्सर त्या पेशंटच्या बॉडीतनं पूर्णपणे नाहीसा होतो. आणि फक्त नाहीसा होत नाही, तर त्या टी सेल्समध्ये मेमरी टी सेल्स पण असतात, ज्या की पूर्ण बॉडीमध्ये पोलिससारख्या म्हणजे पोलीस जसं रक्षा करतात देशाची, आर्मीसारख्या फिरत राहतात वर्षानुवर्ष. मग तो कॅन्सर पुन्हा उद्भवायला लागला बॉडीमध्ये, तरी त्या उद्भवल्या की लगेच त्या टी सेल आपल्या बॉडीतच फिरत असतात. म्हणजे लाँग टर्म सोल्युशन आहे ते. लाँग टर्म सोल्युशन आहे आणि क्युअर पॉसिबल आहे. जे की आधी ब्लड कॅन्सरला डिफिकल्ट वाटायचं, की ब्लड कॅन्सर झाला की पूर्ण क्युअर डिफिकल्ट वाटायचं आपल्याला. अर्ली स्टेजमध्ये व्हायचं, पण लेट स्टेजला व्हायचंच नाही. तर त्यासाठी म्हणजे CAR-T सेल हे एकदम रामबाण उपाय ठरलेला आहे. म्हणजे ब्रह्मास्त्रच म्हणता येईल आपल्याला. पण आता सध्या ते ब्लड कॅन्सर पुरतं लिमिटेड आहे. अजून बाकी कॅन्सर्सवर रिसर्च चालू आहे. ओके. सो डॉक्टर आता आपण पाहिलं की CAR-T थेरपी ही रिव्होल्युशनाइज करणार आहे कॅन्सरला पूर्ण. हं. तर ह्याची कॉस्ट पण इम्पॉर्टंट आहे. म्हणजे मी यूएसमध्ये बघितलं की याची कॉस्टिंग जाते ऑलमोस्ट ₹5 कोटी येस, इंडियाच्या प्राईसनुसार येस, आणि भारतामध्ये याला 30 ते 40 लाखापर्यंत आत्तापर्यंत येस. केलेलं आहे त्याला मॉनिटाईज त्या किमतीला. तर मग ही जी प्राइसिंग आहे, ही आजकाल अफोर्डेबल कशी होणार आहे इंडियन्ससाठी? सो बेसिकली फर्स्ट ऑफ ऑल मी म्हणेल की आय वुड लाईक टू थँक इंडियन गव्हर्नमेंट आणि टाटा आणि IITचे प्रयत्नांमुळे ती 4 ते 5 कोटी जी यूएसमध्ये आहे, तीच आपल्या ट्रीटमेंट इंडियामध्ये 30 ते 40 लाखात मिळते. म्हणजे ती 10 पटींनी कमी ऑलरेडी इंडियाने स्वतःचा रिसर्च टाटा आणि IIT बॉम्बे आणि टाटा हॉस्पिटल मुंबई या दोघांनी मिळून ते कॉस्ट ऑलरेडी 10 पटींनी कमी आणलेली आहे.
पण ती ज्यावेळी CAR-T सेल थेरपी अजून सुद्धा बऱ्याच कॅन्सरसाठी मी जसं म्हटलं रिसर्च स्टेजमध्ये आहे. तर ज्यावेळी ती बऱ्याचशा कॅन्सरसाठी उपलब्ध होईल आणि ती खूप जास्त प्रमाणात जेव्हा नॉर्मली वापरली जाईल बऱ्याच पेशंट्सला, तेव्हा त्याची कॉस्ट ऑटोमॅटिकली कमी होईल. तो कोणतंही प्रोडक्ट जेव्हा नवीन मार्केटमध्ये येतं आणि ते खूप रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर खूप खर्च झालेला असतो, त्यावेळी त्याची कॉस्ट ही जास्तच राहते. आणि ते जेव्हा खूप जास्त प्रमाणात वापरलं जातं म्हणजे व्हॉल्यूम खूप जास्त होतं, तेव्हा मग त्याची कॉस्ट कमी होते. सो बेसिकली ज्यावेळी त्या CAR-T सेल थेरपी सगळ्या कॅन्सर्सला उपलब्ध होईल, ज्याला की बरेच वर्ष लागतील. आता इमिडिएटली नाही होणार आहे ते. मे बी मोर दॅन 10 to 20 इयर्स लागतील. तर त्यावेळी ते जसं रुटीन आता आपण किमो जसं रुटीनली देतो, इम्युनोथेरपी रुटीनली देतो, तसंच CAR-T सेल रुटीनली नॉर्मल कॉस्टला अवेलेबल होईल सगळ्यांना. ओके. बट इट विल टेक टाईम म्हणजे डिकेड्स पण लागू शकतात त्याला. ओके. हं. चालेल. म्हणजे लवकरात लवकर येईल म्हणजे 10-20 10 ते वर्षानंतर 20 पुढच्या वर्षात. हां. येऊन जाईल ते येस, भारतामध्ये. चांगली गोष्ट आहे ही. येस. तर आता पुढे आपण जातोय. तर पुढच्या टप्प्यामध्ये मला तुम्हाला हे विचारायचं आहे, की बऱ्याचशा वेळा फिमेल्समध्ये, मेल्समध्ये कॅन्सरमुळे वेगवेगळ्या गोष्टी होतात. तर मग मेल पेशंट असेल, एखादा पुरुष आहे ज्याला कॅन्सर झालाय, तर त्यांनी त्याची इन्फर्टिलिटी अफेक्ट होते का? किंवा फर्टिलिटी अफेक्ट होणार आहे का त्याची? हो. काही प्रमाणात आणि फक्त काही कॅन्सरला अफेक्ट होऊ शकते. म्हणजे फॉर एक्झाम्पल जेनेटल कॅन्सर, टेस्टिसचा कॅन्सर, पेनिसचा कॅन्सर. तर त्या ह्याच्यात तुमची फर्टिलिटी अफेक्ट होणार आहे. कारण जिथे तुमचं ॲक्चुअली स्पर्म प्रोडक्शन होतं, जिथे तुमची फर्टिलिटी जिथे तयार होते, तिथेच तुम्हाला जर कॅन्सर झाला, तर तिथे तुम्हाला इन्फर्टिलिटी होण्याची खूप जास्त चान्सेस राहणार, शक्यता राहणार. पण तुम्हाला फॉर एक्झाम्पल तोंडाचा कॅन्सर झालाय, आतड्याचा कॅन्सर झालाय, तर त्याच्यात तुमची इन्फर्टिलिटी होत नाही. म्हणजे तर तसं काही भीती बाळगायची गरज नाही, की तोंडाचा कॅन्सर झाला तर माझी इन्फर्टिलिटी होईल का? तर कॅन्सर हा डायरेक्टली इन्फर्टिलिटी करत नाही. फक्त म्हणजे जेनेटल्सचा कॅन्सर झाला तर तो इन्फर्टिलिटी करू शकतो. ओके. म्हणजे फक्त पुरुषाला जेनेटिकल्सचा जर का कॅन्सर हं, झाला, तर तो हं. त्याची फर्टिलिटी अफेक्ट करणार, त्याला येस, इन्फर्टाईल करेल. येस. रेस्ट बाकी कुठल्याही प्रकारचं कॅन्सर असेल त्याला, तर तो फर्टाईल राहणार आहे. त्याला फर्टिलिटीवर इफेक्ट नाही होणार. त्याच्यात अजून एक ट्विस्ट असा आहे, की कॅन्सरची जर किमोथेरपी घ्यायला लागली, तर किमोथेरपी काही प्रमाणात थोड्या दिवसांसाठी टेम्पररी तुमची इन्फर्टिलिटी करू शकते. मग मेल असू दे किंवा फिमेल असू दे. ओके. तर कॅन्सरची किमोथेरपी अ, थोड्या प्रमाणात आणि काही दिवसासाठी जेवढे दिवस तुमची किमो चालू आहे, तर तेवढे दिवस अ, थोडीशी तुमची फर्टिलिटी सप्रेस होऊ शकते. ओके. म्हणजे जेवढे दिवस किमोथेरपी आहे, तेवढे येस. दिवस तुम्ही त्याचा साइड इफेक्ट तुमच्या फर्टिलिटीवर इफेक्ट झालेला पाहू शकता. हां, होऊ शकतं. मग नॉट तुम्ही असं नेसेसरली ॲडवाईस करता का, की ड्युरिंग केमोथेरपी इंटरकोर्स अव्हॉइड करावा पेशंट्सनी? नो. फर्टिलिटी म्हणजे तुमचं इंटरकोर्स नाही अफेक्ट होणार. पण प्रेग्नन्सी फॉर एक्झाम्पल आपण जे म्हणतो ते नाही होऊ शकणार. म्हणजे इंटरकोर्स करू शकतात पेशंट्स. तो प्रॉब्लेम नाहीये. इरेक्टाईल डिस्फंक्शन नाही होणार इरेक्टाईल डिस्फंक्शन मेल्सचं. नाही होणार. बेसिकली तुमचं जे फंक्शन्स आहेत ते नाही अफेक्ट होत. तुमचं एबिलिटी टू प्रोड्यूस स्पर्म किंवा ओव्हम ज्यानी एम्ब्रिओ तयार होतो. म्हणजे जे प्रेग्नन्सी आपण मुलं तयार होतात ते म्हणतो. तर बेसिकली प्रेग्नन्सी नाही होऊ शकत किमो चालू असताना. ओके. म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सिस्टम अफेक्ट होणार हां, बेसिकली. अफेक्ट होणार पण तुमचं इंटरकोर्स, डेली लाईफ नाही अफेक्ट होणार. सेक्शुअल लाईफ नाही अफेक्ट होणार. ओके. सो बेसिकली म्हणजे सांगायचं झालं तर सेक्शुअल लाईफ इफेक्ट नाही होते, हं. फक्त फर्टिलिटी इफेक्ट होणार हां, दोघांची. एक्झॅक्टली. हां, ओके. हां. आणि त्यासाठी आम्ही काय म्हणतो जर ज्यांचं फॅमिली लाईफ अजून कंप्लीट नाही झालेली, ज्यांना मुलं अजून झालेली नाहीत, तर त्याला आम्ही सोल्युशन काय सांगतो, की मेल असू दे तर स्पर्म बँक असतात, की फिमेल असेल तर ओव्हमचे बँक असतात. जसं आपण ब्लड डोनेशनच्या ब्लड बँक म्हणतो, तसं फर्टिलिटी बँक्स असतात, जे स्पर्म मेलचे प्रिझर्व्ह करतात किंवा फिमेलचे ओव्हम प्रिझर्व्ह करतात. सो बेसिकली किमोमुळे तुमची फर्टिलिटी जरी अफेक्ट झाली, तरी तुमचं आय-व्ही-एफ आर्टिफिशियल जे इन व्हिट्रो फर्टिलायझेशन आपण म्हणतो आय-व्ही-एफ, तर ते करून तुमचं स्पर्म आणि ओव्हम वापरून तुम्ही म्हणजे चाइल्ड प्रोडक्शन तुम्ही प्रेग्नन्सी करू शकता नंतर, सगळी ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर. पण किमोनी तुमचे जर स्पर्म किंवा ओव्हम अफेक्ट झाले आणि काही कधी-कधी ते पुन्हा नॉर्मलला येत नाहीत काही पेशंटचे. तर त्यामुळं फॅमिली जर पूर्ण झाली नसेल, तर आम्ही त्यांना सजेस्ट करतो, की तुम्ही स्पर्म बँक किंवा ओव्हम बँकमध्ये स्टोअर करून ठेवा तुमचे स्पर्म किंवा ओव्हम. म्हणजे महिलांमध्ये ओव्हम आणि मेलमध्ये स्पर्म्स. राइट. बिकॉज हा थोडासा इम्पोर्टंट प्रश्न हां, मला वाटतो. कारण येस. बऱ्याच लोकांना हा डाऊट येतो, की जर मी किमोथेरपी घेते किंवा हं, घेतोय, तर माझी फर्टिलिटी अफेक्ट होईल. मग माझं हं, फॅमिली लाईफ अफेक्ट होईल. हं. सोशली लोकं मग मला थोडंसं वेगळ्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी बघतील.
त्यामुळे हा प्रश्न मला घ्यायचा होता कारण का लोकांना कळलं पाहिजे, की कशामुळे काय होतं हं. अँड व्हॉट आर प्रिकॉशनरी मेजर. सो बेसिकली फॅमिली लाईफ अफेक्ट काहीच होत नाही. सेक्शुअल लाईफ अफेक्ट होत नाही. डेली लाईफ अफेक्ट होत नाही. आणि लोकांमध्ये अननेसेसरी किमोचा टॅबू आहे. तर तो पण नसायला हवा. सोशली पण सगळे एकमेकांना आपण सेमच ट्रीट करायला पाहिजे. किमो ही काय काही फार डिफिकल्ट ट्रीटमेंट नाही आहे. नॉर्मल असं सलाईन आपण जसं घेतो आजारी पडला, तसं सलाईनमधनंच किमो दिली जाते. सो त्याच्यात काय असं टॅबू किंवा भीती वाटण्यासारखं काही नाही. आणि इन्फर्टिलिटीबद्दल बोलायचं झालं तर टेम्पररी समजा 4 महिने किंवा 6 महिने तुमची किमो चालू आहे. तर त्या काळासाठी फक्त फर्टिलिटी अफेक्ट होते. सेक्शुअल लाईफ अफेक्ट होत नाही. आणि ती पण फर्टिलिटी टेम्पररी आहे. 6 महिन्यानंतर तुमची परत फर्टिलिटी नॉर्मल येऊ शकते. काही पेशंटची येत नाही, तर त्यासाठी पण सोल्युशन्स आहेत, की तुमची फॅमिली त्यानंतर करायची असेल, तर मग स्पर्म बँक, ओव्हम बँक जसं आपण सांगितलं. ओके, तर गॉट तुमचं कोणतंही लाईफ अफेक्ट व्हायचा प्रश्न येत नाही किमोनी ॲक्चुअली. ओके. ठीक आहे. हं. काहीच हरकत नाही. येस. पुढे जाऊया मग आपण पॉडकास्टमध्ये. आता हो. पर्टिक्युलरली ज्यावेळेस गोष्ट येते फायनान्सवर येते. हं. कारण प्रत्येक सर्जरी म्हणलं, की जो सामान्य मध्यमवर्गीय भारतीय आहे, तो खिशाला हात लावून विचार करणार आहे. तर तो काय विचार करणार, की मी 30 लाख अफोर्ड करू शकतो का? मी 40 लाख अफोर्ड करू शकतो का? हं. कारण त्याच्या आयुष्यातलं पूर्ण सेव्हिंग पण तेवढं असू शकत नाही बऱ्याचदा. बरोबर. तर मग त्या केसेसमध्ये जर का एखाद्याला कॅन्सर डिटेक्ट होतोय आणि तो स्टेज 2, स्टेज 3 ला आहे, तर मग या व्यक्तीनी ती कॉस्ट इफेक्टिव्ह कसं काय ट्रीटमेंट घेतली पाहिजे? तर बेसिकली मी आज सजेस्ट करेल, की आजकाल इंडियामध्ये कॉर्पोरेट हॉस्पिटलचं प्रमाण वाढलेलं आहे. जे की सर्व्हिस चांगली देतात, पण कॉस्टिंग खूप जास्त आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जी सर्जरी आम्ही आमच्या सेंटरला म्हणजे गरुड कॅन्सर हॉस्पिटल सेंटर जे आहे, जे माझ्या वडिलांनी चालू केलं. माझे वडीलसुद्धा कॅन्सर सर्जन आहेत, टाटा हॉस्पिटल मुंबईमधनं. आणि वडिलांचा एक्सपिरियन्स किती आहे तुमच्या? त्यांचा 40 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. बापरे! म्हणजे तर तुमच्याकडे ती लेगसी आहे बेसिकली कॅन्सर पेशंट्सला ट्रीट करायची. सो बेसिकली त्यांचा एवढा एक्सपिरियन्स आहे आणि टाटा हॉस्पिटल म्हणजे एम्स आणि टाटा हे इंडियातले टॉप इन्स्टिट्यूट आहेत. ठीक आहे. त्याच्या बियॉन्ड काहीच नाही इंडियात म्हणजे दॅट इज द हायेस्ट क्वालिफिकेशन. तर ते क्वालिफिकेशन असूनही आणि 40 वर्षाचा एक्सपिरियन्स असूनही ते सेम सर्जरी जे मुंबईमध्ये फॉर एक्झाम्पल कॉर्पोरेट हॉस्पिटल आहे खूप मोठं, जे आपण म्हणतो ना 1000 बेडचं हं. एकदम 5 स्टार, 7 स्टार ट्रीटमेंट देतात. तर तिथे जी सर्जरी 10 लाख, 15 लाखमध्ये होते, ती सर्जरी आम्ही कंप्लीटली फ्री करतोय गरुड कॅन्सर हॉस्पिटलला. मग ही फ्री तुमच्याकडे शक्य आहे. हां. त्यांच्याकडे 7 आणि 10 लाखात जाते. मग हे पैसे कशाचे येते? 10 लाख, 7 लाख जे घेतले जातात. सो बेसिकली that is a choice of a doctor की you want to do practice for money or you want to help people. So the intention is the primary thing basically. इंटेंट इज द मेन थिंग. इंटेंट इज द मेन थिंग आणि अदर थिंग इज कॉर्पोरेट हॉस्पिटल म्हणजे हॉस्पिटलचा ओनर कोण आहे? हॉस्पिटलचा ओनर डॉक्टर आहे की हॉस्पिटल इज रन बाय अ बिझनेसमन? ओके. सो दॅट इज अ मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. जर हॉस्पिटलचा ओनर बिझनेसमन असेल तर ही विल सी जस्ट प्रॉफिट्स. माझं हॉस्पिटल प्रॉफिटमध्ये चालतंय का? यावर्षी 100 कोटी प्रॉफिट झाला, नेक्स्ट इयर 200 कोटी झाला पाहिजे. ही डझंट केअर अबाउट पेशंट्स बिकॉज ही इज नॉट अ डॉक्टर. सो बेसिकली हॉस्पिटलचा ओनर हा डॉक्टर असला पाहिजे. दॅट इज फर्स्ट क्रायटेरिया. सो अदर थिंग इज की डॉक्टरचा डिग्री काय, एज्युकेशन काय आणि इंटेंट काय आहे? तुम्हाला डॉक्टरला एकदाच भेटून कळेल की त्याचा इंटेंट काय आहे. तुम्ही ओपीडीला दाखवल्या कळेल. सो माझ्या वडिलांचा 40 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे आणि टाटासारख्या ठिकाणी ते कॅन्सर सर्जन झाले. तरीसुद्धा ते फ्रीमध्ये करतात आणि फ्रीमध्ये करतात म्हणजे कसं गव्हर्नमेंटच्या योजना आहेत. सो आपण गव्हर्नमेंटला थँक यू म्हटलं पाहिजे इथे. आपलं सरकार बरेचदा आपण कंप्लेंट करतो की गव्हर्नमेंट आपल्यासाठी काय करतं. तर कुठल्या योजना आहेत त्या? म्हणजे आम्हाला पण माहीत नाही आता की कॅन्सरची सर्जरी एवढी स्वस्त होत असेल तर. हां. सो महात्मा ज्योतिबा फुले जीवनदायी आरोग्य योजना म्हणजेच त्याला एम-जी-पी-जी-वाय शॉर्ट फॉर्ममध्ये म्हणतात. स्टेट गव्हर्नमेंटची आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची आयुष्यमान भारत ही योजना आहे. तर ह्या आणि पी-एम-जे-वाय प्रधानमंत्री जीवनदायी योजना. सो या ज्या गव्हर्नमेंटच्या योजना आहेत, स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंट दोन्ही यात चांगलेच काम करत आहेत. तर या योजनांमध्ये अल्मोस्ट सगळ्या भारतीयांना आणि महाराष्ट्राचं मी सांगू शकेल की प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला आधी फक्त ऑरेंज आणि येलो रेशन कार्ड होतं. आता व्हाईट कार्डवाले पण म्हणजे 100% महाराष्ट्रीयन योजनामध्ये ट्रीटमेंट घेऊ शकतात. मग ते कुठेही असो, ते त्यांच्या सिटीमध्ये जिथे कुठे योजना चालवणारं हॉस्पिटल असेल, तर त्या हॉस्पिटलमध्ये टोटली हे फ्री ट्रीटमेंट घेऊ शकतात आणि हॉस्पिटलला योजना म्हणजे गव्हर्नमेंटमार्फत पैसे मिळतात. पण ते पैशाची कॉस्टिंग जर सांगायला गेलं तर कमी असते. जी सर्जरी मुंबईला आपण म्हणतो मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटलला 10 लाख, 12 लाखमध्ये 8-10 लाखात होते. तर तीच ऑपरेशनचे
आम्हाला हॉस्पिटलला फक्त 1,00,000च्या आसपास 80,000, 90,000, 1,00,000 असे मिळतात. म्हणजे 10 पट कमी. लिटरली 10 पट कमी मिळतात. पण तिथं आमचा इंटेंट आहे, की आम्हाला पेशंटला बरं करायचं आहे आणि एक सोशल सर्व्हिस होते आणि पेशंटला बरं करणं हा आमचा प्रायमरी इंटेंट आहे. पैसे कमवणं हा प्रायमरी इंटेंट नाही. तर त्याच्यामुळं आम्ही ते लो कॉस्टला आम्ही करू शकतो. ते ओके. शक्य होतं. म्हणजे बेसिकली बघायचं झालं, हां. तर चुकीच्या प्रकारे नाही, पण जर मी सामान्य भाषेत बोललो लोकांना समजेल अशा, तर जी गोष्ट गव्हर्नमेंटमुळे आज शक्य आहे येस, 1,00,000च्या आत होणं, येस, त्याला हे लोकं 9,00,000, 10,00,000, 15,00,000 रुपये चार्ज करतायत येस. तुम्हाला. म्हणजे कुठेतरी पैशांची लूटमार चालू आहे आजकाल कॅन्सरच्या नावाखाली बघितलं तर, की हा घाबरवायचं कॅन्सर आहे तुम्हाला. हं, सो त्याचं नाहीच आहे इलाज 10,00,000च्या खाली. असं एक इमेज क्रिएट केली गेली आहे. हं, पर्स्पेक्टिव्ह क्रिएट केला गेलाय लोकांमध्ये. पण जर तुम्ही बघितलं तर तुमच्या जसं फॅमिलीमध्ये आहेत, लेगसी आहे कॅन्सर क्युरिंग डॉक्टर्सची. तर तुम्ही एकदम स्वस्त माफक दरामध्ये लोकांना क्युअर करत आहात. सो असेही डॉक्टर्स खूप कमी आहेत म्हणजे भारतात जे इंटेंटनी काम करतात. त्यांना मनी माइंडेड नाहीयेत. येस, येस. सो बेसिकली लिटरली माफक दर म्हणजे पेशंटला ॲक्चुअली लिटरली फ्री होतं. त्यांना फक्त रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन यायचे हॉस्पिटलमध्ये आणि त्यांना ₹1 भरायला लागत नाही. सो गव्हर्नमेंट विल टेक एव्हरी रिस्पॉन्सिबिलिटी. हां, गव्हर्नमेंट विल पे द हॉस्पिटल. पेशंटला काहीच भरायचं नाही. पेशंटनी फक्त त्याचं जे मेडिसिन्स वगैरे हां, तेवढंच. ओन्ली मेडिसिन्स त्यांना घ्यायला लागतील, जे घरी आपल्याला घ्यायला लागतात. तर ते नाही प्रोव्हाईड होत. पण कॅन्सरचं समजा ऑपरेशन आहे, किमोथेरपी आणि रेडिएशन आहे. या 3 गोष्टीचीच कॉस्ट 10 to 15 लॅक्स जाते. म्हणजे ऑपरेशनचे 7 to 8 लॅक्स, किमोचे 5 to 6 लॅक्स म्हणजे कॉर्पोरेट हॉस्पिटलला, मोठ्या हॉस्पिटलला आणि रेडिएशनचे 2 to 3 लॅक्स असं मिळून 10 to 15 लॅक्स होतं. सर ती 10 to 15 लॅक्स ट्रीटमेंट तुम्हाला पूर्णपणे फ्री मिळणार आहे. फक्त रेशन कार्ड, आधार कार्ड घेऊन यायचं आहे तुम्हाला. बाकी बापरे! काही नाही म्हणजे करायचं. हे मलाही माहीत नव्हतं किंवा ऑडियन्समध्येही बऱ्याच लोकांना ही गोष्ट माहीत येस, नसेल, की ज्या गोष्टीसाठी एवढा मोठा बाव केला जातो. येस, कॅन्सर पेशंट म्हणलं की लोकं शॉक होतात. चांगला कॅन्सर सर्जन शोधायला चालू करतात. येस, 15,00,000, 20,00,000, 40,00,000 काही लोक कोटीमध्ये पण घालवतात येस, यूएसला घेऊन जाऊन येस. आपल्या घरच्यांना. हां. तर त्या लोकांसाठी हे खूप मोठं इम्पोर्टंट गोष्ट आहे, की तुम्ही लिटरली फ्री कॅन्सर पेशंटला नीट हं. करू शकता किंवा ट्रीट करू शकता इंडियामध्ये आजकाल. येस. सो दॅट इज व्हेरी इम्पोर्टंट. सो आधी काय होतं, की एम्स आहे आणि टाटा आहे. तर एम्स सेंट्रल गव्हर्नमेंटचंच हॉस्पिटल आहे आणि कॉलेज आहे. तर तिथे टोटली फ्रीच आहे ट्रीटमेंट. पण त्यांचं एक लिमिटेशन आहे. तर वर्षाला ते ती 4,000 ते 5,000 एक एम्स ट्रीटमेंट करतात. एक असे एम्समध्ये एवढे एक एम्स पेशंट असे 7 ते 8 एम्समध्ये आता कॅन्सरची ट्रीटमेंट चालू आहे. तर 4 साधारण 40,000 ते 50,000 एम्समध्ये ट्रीटमेंट होतात आणि त्या फ्रीच आहेत. कारण ते सेंट्रल गव्हर्नमेंटचेच कॉलेजेस आहेत. तर ते गव्हर्नमेंट फ्री देतंय. ते सोडून टाटामध्ये पण टाटाचे पण मल्टिपल सेंटर्स आहेत इंडियात. मुंबईचं मेन आहे आणि बाकीचे पण आहेत. सो त्याच्यात टाटाचे सगळे सेंटर मिळून साधारण 80,000 ते 1,00,000 कॅन्सरची ट्रीटमेंट ते फ्री देतात. पण हे झाले आपण काउंट केले साधारण रफली तर 1 ते 1.5 लाख पेशंट झाले. पण बाकी दरवर्षी 15 ते 20 लाख पेशंट येतात. त्यांचं काय? सर ते जे 15 लॅक्स अजून एक्स्ट्रा पेशंट आहेत, जे नवीन येतात, तर ते त्यांना पूर्ण प्रायव्हेट सेक्टर ट्रीटमेंट करतं. तर त्या प्रायव्हेट सेक्टरला कॉस्टिंग ही खूप वाढत चालली होती. त्यासाठी मग गव्हर्नमेंटनी ज्या योजना आणल्या, त्या खूप चांगल्या आहेत. मग त्या प्रायव्हेट सेक्टरले मधले काही हॉस्पिटल जसं गरुड कॅन्सर हॉस्पिटल करतंय, तसे काही हॉस्पिटल गव्हर्नमेंटची योजना राबवत आहेत आणि ती कॅन्सरची ट्रीटमेंट फ्रीमध्ये देतात. जे काम गव्हर्नमेंट हॉस्पिटलला करतच आहे. पण प्रायव्हेट हॉस्पिटल असून सुद्धा योजना राबवून कॅन्सर पेशंट्सला फ्री ट्रीटमेंट देतं. इथे तुमचं डॉक्टरचं आणि हॉस्पिटल ओनरचं इंटेंट मॅटर करतं. ओके. सो इंटेंट आहे आमचं कॅन्सर झाल्यावर पेशंटला पैशाची चिंता बिलकुल नाही पाहिजे. तो आला की बरं होऊन जाणार विथआऊट एनी टेन्शन ऑफ मनी. ओके. नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे आता हा खूप चांगला मेसेजही गेला इम्पोर्टंट आहे लोकांना समजणं अवेअरनेससाठीचा. तर आता या गोष्टींवर आपण चर्चा करतोय. तर आता एकदम मला इंटरेस्ट या गोष्टीमध्ये वाटला ज्यावेळेस गोष्टी इंटेंटवर येतात. मी खूप क्युरियस होतो आणि तुमच्याशी बोलल्यानंतर मला कळतंय डॉक्टर की एक तळमळ असते लोकांसाठी काम करायची जी तुमच्यामध्ये जाणवते. बिंग अ व्हेरी हायली क्वालिफाईड सर्जन ऑफ इंडिया. लाइक वन ऑफ द यंगेस्ट कॅन्सर सर्जन आहात तुम्ही इंडियाचे. आणि टॉप 10 लोकांमध्ये येता तुम्ही भारतात आता. तर हे सगळ्या गोष्टी असताना ज्यावेळेस स्ट्रेस तर ऑब्व्हियसली असणार आहे. तुम्ही बोलला 4 तास, 5 तास, 8 तास हं, सर्जरी चालते. तर मेंटली पण एक्झॉस्ट होणार आहे तुम्ही, फिजिकली पण एक्झॉस्ट होणार आहे हं, सर्जरीजमध्ये. कारण का तुम्ही कोणाच तरी आयुष्यासोबत डील करताय. तुमच्या हं. थ्रू त्याचं एक तर आयुष्य वाचेल नाही तर प्रॉब्लेम क्रिएट होईल. तर ज्यावेळेस तुम्ही एखाद्याचं आयुष्य वाचवायला बघताय, तर स्ट्रेस खूप जास्त वाढतो आपल्या आयुष्यात.
मग ज्यावेळेस हा स्ट्रेस वाढतो, तर तुमच्यासाठी मेडिटेशन किंवा स्पिरिच्युअलिटी किती इम्पोर्टंट रोल प्ले करते? माझ्यासाठी तर फार इम्पॉर्टंट रोल आहे. आय डू मेडिटेशन एव्हरी डे. आय आय डू कृष्णा चॅन्टिंग एव्हरी डे. म्हणजे कृष्ण चॅन्टिंग म्हणजे काय, की मला इथं माझ्या ऑडियन्सला सांगायला आवडेल, की मी रोज हरे कृष्णा, कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम, राम राम हरे हरे. हे 108 वेळा कृष्ण चॅन्टिंग करतो, रोज करतो. त्याच्यामुळे मला पॉझिटिव्हिटी मिळते, माझा फोकस वाढतो, माझं माइंड काम होतं आणि दिवसाचा स्ट्रेस सगळा नाहीसा होतो. जेव्हा मी 108 वेळा कृष्णाचं नाव घेतो, तेव्हा सगळा स्ट्रेस कुठल्या कुठे निघून जातो आणि माझं माइंड आणि शरीर सगळंच काम आणि पॉझिटिव्ह होऊन जातं. सो आणि सकाळी उठल्यावर सुद्धा मी ते करतो. सो एव्हरी डे मॉर्निंग आणि नाईट. सो झोपताना झोप छान लागते आणि नेक्स्ट डे उठल्यावर पूर्ण दिवस खूप फोकस आणि पॉझिटिव्ह राहतं. सो माझी पॉझिटिव्हिटी मी पेशंट्सला देऊ शकतो. बेसिकली फॉर पेशंट्सला मोटिव्हेशन लागतं कॅन्सरमध्ये ते थोडंसं खचून गेलेले असतात. सो फॉर दॅट डॉक्टर हॅज टू बी पॉझिटिव्ह. तो पेशंटला रोज मोटिव्हेट करणार. सो मला स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायला मी कृष्ण चॅन्टिंग करतो. मी इस्कॉनमध्ये माझा एम्सला असताना म्हणजे मी जेव्हा एम्सला होतो त्यावेळी माझा इस्कॉनशी संबंध आला. तर इस्कॉनमध्ये मी गेलो. तिथं माझा थोडा स्ट्रेस चालू होता, एक्झाम स्ट्रेस वगैरे जे जनरल असतो किंवा रूटीन स्ट्रेस. तर तिथल्या मला साधू संतांनी जे आहेत, जे इस्कॉन डिव्होटी आहेत, ब्रह्मचारी आहेत, त्यांनी मला कृष्णाची माळ दिली आणि 108 वेळा चॅन्टिंग करा, तुम्हाला स्ट्रेस जाईल. हां, जी तुळशीची माळ आहे ती. हां, एक्झॅक्टली तुळशी माळ. तर मी ती 108 वेळा तेव्हापासून मागचे 1.5 वर्ष रोज करायला लागलो आणि जो बदल झालाय तो ट्रिमेंडस आहे. म्हणजे त्याआधीसुद्धा मी ट्रीटमेंट चांगलीच करायचो, पण मी समटाईम्स स्ट्रेसमुळे कधी-कधी डिफिकल्टी व्हायची, की मी पॉझिटिव्ह स्वतःला ठेवण्यासाठी. फोकस थोडंसं. हां, तर तो फोकस माझा इम्प्रूव्ह झाला आणि स्वतःला ऑल द टाईम मी आता पॉझिटिव्ह ठेवू शकतो. मोस्ट 100% ऑफ द टाईम. जे की प्रिव्हियसली 70-80% टाईम पॉझिटिव्ह राहायचो. 20-30% टाईम मी सुद्धा कधीतरी लो फील करायचो. ते आता मला लो फील फेजेस येत नाहीत. तर ओके. आणि फोकस एवढा राहतो, इफिशियन्सी वाढते, स्पीड वाढतो. सो आय कॅन ट्रीट मोर नंबर ऑफ पेशंट मोर इफिशियंटली अँड मोर ॲक्युरेटली म्हणजे एक जास्त परफेक्टली. कॉन्फिडन्स वाढला तुमचा आणि हां. स्पिरिच्युअल एनर्जी कुठेतरी तुमच्यामध्ये ती आली येस, कृष्णाकडून. ती येस, तुम्हाला मोटिव्हेट करते अजून येस, चांगली कामं करत राहायला आणि अशीच तुम्ही अजून रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा असं बोललं जातं. येस, सो त्या प्रकारेच तुम्ही काम करता ही खूप चांगली गोष्ट आहे. येस आणि भगवद्गीतेत जो श्लोक लिहिलाय तो मी फॉलो करतो. मी भगवद्गीता सुद्धा वाचतो. त्यातनं सुद्धा मला पॉझिटिव्हिटी मिळते. त्यात कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. हा जो श्लोक आहे म्हणजे तुमचं कर्म करा, फळाची अपेक्षा करू नका. तर कर्म करणं आपलं काम आहे. तर मी माझं जे कर्म आहे पेशंटला ठीक करणं, ते मी एक ड्युटी म्हणून करतो आणि ते बरं होणं हे माझ्यासाठी एक वरदान आहे. म्हणजे माझे पेशंटच माझे देव आहेत. तर मी त्यांना तसं ट्रीट करतो ते बरे व्हावे यासाठी आणि रिझल्ट तर युजुअली कृष्ण देतो. कोणतेही तुमचं कर्म करा, तर देणारा हा तो असतो, देव असतो. तर आपल्याला रिझल्टची चिंता करायची नाही. तुम्ही चांगलं काम केलं तर रिझल्ट ऑटोमॅटिकली चांगलाच येतो. सो बेसिकली मी हे बिलीव्ह करतो, की आपण जर काही आपल्या हातातनं काही चांगलं काम घडतंय, सो वी आर जस्ट मीडिएटर्स. करवणारा तो देवच आहे. ती सो आपल्याला तो इगो नाही यायला पाहिजे, की मीच करतोय, मी महान आहे, तसं नाही. करवणारा कृष्ण कृष्ण आहे. कृष्णाच्या इच्छेने सगळं होत आहे. जर मी आज डॉक्टर झालोय किंवा तुम्ही आज पॉडकास्ट घेताय, ते कृष्णाच्या विलनी होतं, की आपण आज इथे बसलोय आणि मला ती कॅपॅबिलिटीज दिल्या कृष्णाने, की मी पेशंटला ऑपरेशन करून बरं करू शकू. सो मी कधीच ते वाटू नाही देणार स्वतःला, की मी करतोय. तो करणारा तर तोच आहे. आपण फक्त मीडिएटर आहे. बरोबर. तर आता डॉक्टर तुम्ही जसं बोलला, की तुमचं एक रिलेशनशिप होतं सीरियस, हे तुम्ही सांगितलं. तर मला थोडीशी क्युरिओसिटी त्याबद्दल आहे, की आता काय होतं ना, की बऱ्याचदा म्हणजे कुठल्याही फील्डमध्ये व्यक्ती असतो. प्रेम हे अनपेक्षित असतं, प्रत्येकालाच होतं. तर मग रिलेशनशिपमध्ये ज्यावेळेस असतो व्यक्ती, तर तो स्टुडंट असेल किंवा वर्किंग प्रोफेशनल असेल, हं, त्यांच्या आयुष्यात ब्रेकअप अचानक कधीतरी होतोच. हं. सो हा जो ब्रेकअपचा स्ट्रेस आहे किंवा ट्रॉमा आहे, हा प्रत्येकाला हँडल करावा लागतो. येस. तर तुम्ही त्यांच्यासाठी एक इन्स्पिरेशन होऊ शकता. सो मला त्या गोष्टीवरती थोडासा प्रकाश टाकायला आवडेल, की तुमच्या आयुष्यात ब्रेकअपनी काय रोल प्ले केला आणि ती स्टोरी नक्की काय आहे? सो माझं एम-बी-बी-एसला असताना सीरियस रिलेशनशिप होतं. ती आणि आमची क्लासची टॉपर होती. सो थ्रूआउट एम-बी-बी-एस आय वॉज अल्सो लाइक गुड इंटेलेक्चुअल बट मी खूप हार्ड वर्किंग असं नव्हतं एम-बी-बी-एसला. सो नंतर पी-जीला जेव्हा एम-एस जनरल सर्जरीला जेव्हा ॲडमिशन झालं, तर ती लांब गेली म्हणजे एकदम मोठ्या सिटीत, मोठ्या शहरात. मला पण ॲडमिशन मिळाली पण
मी पेरिफेरीला होतो म्हणजे तेवढं टॉप रँक नव्हता हं, हं. पीजीला. तर मग त्यावेळी काय झालं, की लाँग डिस्टन्समुळे काही गोष्टींचा प्रॉब्लेम झाला आणि नाही झालं आमचं म्हणजे ब्रेकअप झालं. सो त्यावेळी दॅट वॉज द लोएस्ट पॉइंट इन माय लाईफ म्हणजे सगळ्यात लोएस्ट पॉइंट होता आयुष्याचा. तर त्यावेळी मग मी एम-एसचं फर्स्ट इयर हे सुद्धा खूप हेक्टिक असतं. स्टुडंट्सला माहितीच असेल, की कामसुद्धा खूप जास्त असतं. रेस्ट करायला टाईम येत नाही, झोप होत नाही आणि त्यात हे झालं. तर मग तो लोएस्ट पॉइंट होता. सो त्यावेळी मला एकच गोष्ट हेल्प केली, की तो टाईम मी टाईड अप करायला एक मेडिटेशन केलं. जेव्हा पण शक्य होईल तेव्हा झोप चांगली घेतली आणि स्पोर्ट्स जेव्हा पण टाईम मिळेल, शनिवार-रविवार जरी मिळाला, तरी मी टेबल टेनिस खेळायला चालू केलं. मी शाळेत असताना, स्कूल्समध्ये असताना नॅशनल्स वगैरे खेळलो होतो, नॅशनल सिल्व्हर मेडल वगैरे. बट त्यावेळी ते मला आठवलं, की व्हॉट कॅन म्हणजे हेल्प मी, तर मला काय हेल्प करू शकतं? तर स्पोर्ट्स, मेडिटेशन आणि थोडं जिम वगैरे पण करायला चालू केलं. सो ह्या सगळ्या गोष्टींनी मला हेल्प केलं आणि मला एक 3 ते 4 महिने लागले, मी त्यातनं बाहेर पडलो. सो काय होतं ना, आपल्या जनरेशनची मुलं कधी-कधी चुकीच्या मार्गात जातात. दारू, सिगारेट म्हणजे ॲडिक्शन्स. सो निगेटिव्ह हे सगळे निगेटिव्ह फॅक्टर्स आहेत. जर ते तुम्हाला बाहेर येण्यापेक्षा अजून खड्ड्यात टाकणार आहेत. सो तुम्हाला पॉझिटिव्हली बाहेर यायचं असेल, तर तुम्ही स्वतःवर फोकस करा. स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, स्वतःचं जे स्ट्राँग पॉइंट्स आहेत, स्पोर्ट्स असू दे, जिम असू दे किंवा मेडिटेशन. तर मला इस्कॉनचं जे हरे कृष्ण, हरे कृष्ण आहे, तर ते सुद्धा हेल्प केलं. तर बरेच असे फॅक्टर्स हेल्प केले. आणि नंतर मी त्यावेळी ठरवलं, की त्यावेळी ती टॉपर होती नीट पीजीला. तर आणि ती टॉप कॉलेजला गेली. मला चांगलं कॉलेज मिळेल पण नॉट व्हेरी टॉप कॉलेज. तर दॅट वॉज माय ट्रिगर पॉइंट, की मी ठरवलं आता ऑल इंडिया टॉप 10 मध्येच यायचं. ओके. म्हणजे ते कुठेतरी एक पॉझिटिव्ह मोटिव्हेशन होतं तो येस, ब्रेकअप तुमच्यासाठी. येस. सो तो एक थोडा असतो ना, की सेल्फ रिस्पेक्ट थोडा हर्ट होणं, की मी ब्रेकअप नव्हतं केलं ते बिकॉज ऑफ सम रिझन्स समोरनं आलं. सो मी त्यावेळी ठरवलं, की माझा सेल्फ रिस्पेक्ट कुठेतरी हर्ट झालं. आता मला स्वतःला प्रूव्ह करायचं आहे. मला कॉन्फिडन्स होता स्वतःवर, की मी करू शकतो. पण मी त्यावेळी नव्हतं केलं म्हणजे तेवढा टॉपला नव्हतो कुठेतरी इंडियात. तुमच्या कॅलिबरवरती क्वेश्चन होता, की तुम्ही कुठेतरी थोडंसं अर्बन एरियातल्या कॉलेजमध्ये सिलेक्ट झालता आणि त्या कुठेतरी थोडं एक एकदम टॉपर टॉप कॉलेजमध्ये नॉच सिलेक्ट झाला टॉप नॉचमध्ये. येस. तर मग तो तुम्हाला ट्रिगर पॉइंट होता, की तुम्ही आता नाही, मी आता भारतातल्या 10 मध्येच येणार पहिले. येस. तो ट्रिगर पॉइंट होता, की आता मी दाखवायचं, मला प्रूव्ह करायचं स्वतःला. तर भारतातल्या 10 मध्ये का होईना मी येऊन दाखवेल. तर तो कॉन्फिडन्स होता, पण लोकांसाठी ते प्रूव्ह करणं गरजेचं होतं. सो ते मी पॉझिटिव्ह मोटिव्हेशन म्हणून घेतलं. तो माझा जो अँगर किंवा फ्रस्ट्रेशन होतं, ते डायव्हर्ट केलं पॉझिटिव्ह गोष्टीसाठी. सो कोणताही सेटबॅक तुम्हाला आला, की तुम्ही ते मोठ्या हायर गोल्स, हायर व्हिजनसाठी तुम्ही ते डायव्हर्ट करा तुमचं अग्रेशन आणि यू विल सी की तुम्ही एकदम स्टार होऊन जाताल. तुम्ही तुमच्या फील्डमध्ये तुम्ही सेलिब्रिटी होऊन जाताल. सो तुम्हाला जे सेटबॅक्स येत आहेत, तर ते तुम्ही मोटिव्हेशन म्हणून घ्या. कोणी तुमच्यावर दगडं फेकले, तर ते तुम्ही त्याच दगडांचा किल्ला बांधायला वापर करा वाह! बेसिकली. म्हणजे बेसिकली असं झालं, की दॅट ब्रेकअप वॉज की टू सक्सेस टू बी यंगेस्ट कॅन्सर सर्जन ऑफ इंडिया. एका एका वेमध्ये इन अ वे म्हणता येईल तसं. हां, म्हणजे मोटिव्हेशन वेमध्ये तुम्ही घेतल्यामुळेच येस, तुम्ही तसं इन्स्पायर झाला, की नाही आता मला काहीतरी वेगळं करून दाखवायचंय. येस, मला जर कमी लेखलं गेलंय, तर मी त्याला बाउन्स बॅक करणार आणि मी येस, स्वतःचं कर्तृत्व प्रूव्ह करून दाखवणार. येस, माझं कॅलिबर काय आहे. येस, सो नाईस. ही खूप इन्स्पायरिंग जर्नी आहे, जी नक्कीच आमच्या प्रेक्षकांना असेल, की जे 18 किंवा 25 वयोगटाच्या दरम्यानचे आहेत किंवा पुढेही फ्युचरमध्ये त्यांच्या लाईफमध्ये काय असा प्रसंग आला निगेटिव्ह, तर त्यांना ही इन्स्पायरिंग जर्नी राहील कायमस्वरूपी, की बाबा एखाद्या व्यक्तीला जर काही सिच्युएशन येतीये, तर तो कसा त्याला पॉझिटिव्हली हँडल करू शकतो रॅदर दॅन गेटिंग इंटू निगेटिव्ह स्टफ, जे आपण आधी बोललेलोच आहे. येस. तर आता कमिंग टू अ बिट पर्सनल क्वेश्चन. सो बेसिकली डॉक्टर आता मी जसं तुमच्याबद्दल ऐकलंय किंवा आता आपण जी चर्चा केली आहे इतक्या वेळामध्ये, ह्यामध्ये मला कळलं की तुमचं एक रिव्होल्युशनरी माइंड जे डेव्हलप झालं, ते कुठेतरी तुम्हाला बाळकडू तुमच्या आई-बाबांकडून आलंय, ज्यांना 40 वर्षांची लेगसी आहे. कॅन्सर पेशंट्सला क्युअर करण्याची म्हणजे नॉट अ जोक. 40 वर्षांची लेगसी असणं एखाद्या फॅमिलीमध्ये आणि ते जरी असलं, तरी तुम्ही एम-एसवरती सॅटिस्फाईड राहिला नाही. यू हॅड अ व्हिजन की नाही मला स्पेशलिस्टच व्हायचंय ऑन्कोलॉजीमध्ये. तर तुम्ही स्पेशलिस्ट सर्जन झाला त्याच्यामध्ये एम-सी-एच करून. सो कुठेतरी ते क्वालिफिकेशन ॲड केलं. त्यानंतर ही जी जर्नी आपण शेअर केली इन्स्पायरिंग, व्हिच वॉज लाइक अ रिअली व्हेरी मोटिव्हेशनल अँड हायली इन्स्पायरिंग काइंड ऑफ अ जर्नी फॉर यंग पीपल. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये
ज्यावेळेस तुम्ही मोल्ड होताय आणि इथून तुम्ही यंगेस्ट कॅन्सर सर्जन ऑफ इंडिया झाला. तर ह्या पूर्ण जर्नीमध्ये तुम्हाला अशी कुठली मोमेंट वाटली, की "धिस इज समथिंग दॅट आय हॅव अचीव्हड, लाइक धिस इज फॉर लाईफटाईम." म्हणजे बिगेस्ट अचीव्हमेंट माझ्या लाईफमधली? सो माझ्या लाईफमधली आत्तापर्यंतची बिगेस्ट अचीव्हमेंट ही अ, फ आत्तापर्यंत 2 आहेत मी म्हणेल. एक तर एम्सला एंटर करणं, पूर्ण भारतात ऑल इंडिया रँक 10 होता आणि दॅट टू ॲट अ व्हेरी यंग एज, म्हणजे ह्या एजला 26-27 सुपर स्पेशालिटीसाठी म्हणतोय मी. सुपर स्पेशालिटीला फर्स्ट अटेम्प्टमध्ये, सगळ्या गोष्टी फर्स्ट अटेम्प्टमध्ये आणि त्यात पण ऑल इंडिया रँक 10, दॅट ऑल्सो कॅन्सर सर्जरी ही टॉपला ब्रांच आहे, ती डिमांडिंग ब्रांच आहे. तर जिथे डिफिकल्ट ठिकाणी ऑल इंडिया रँक टॉप 10 येणं आणि त्या पण यंगेस्ट एजला. सो ही आत्तापर्यंतची सगळ्यात हायेस्ट अचीव्हमेंट आहे. आणि सेकंड इज टेबल टेनिसमध्ये नॅशनलला सिल्व्हर मेडल होतं मला. तिथे पण ऑल इंडिया रँक 2 होता स्पोर्ट्समध्ये, अंडर 17. आणि मग स्टडीजमध्ये म्हणजे ऑल इंडिया लेव्हलला टॉप 10 मध्ये. त्या ओके. पण यंगेस्ट एजला, म्हणजे मग बऱ्याच लोकांना ते पोहोचायला 35, म्हणजे 37. बेसिकली तुमच्याकडे पाहून मला असं वाटतंय, की तुम्ही जे टार्गेट सेट करता, सो यू आर अ काइंड ऑफ अ पर्सन, की तुम्हाला ते यंगेस्ट एजमध्येच तुमच्या पटपट हंट करायला आवडतात, की त्याला येस, जास्त वेळ नाही लावायचा. एकदा लक्ष्य फिक्स केलं, की त्या लक्ष्यावरती फोकस्ड राहायचं आणि ते हंट करून टाकायचं लवकरात लवकर. येस. तर आता मग तुमचे फ्युचर गोल्स काय आहेत? आता मेडिकल फील्डमध्ये तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे काम करत आहात. तुम्ही रुग्णांची सेवाच करताय अर्थात, कॅन्सर पेशंट्सची. तर यामध्ये तुमचं गोल काय आहे लाईफटाईम? तर माझा गोल जो आहे तो बेसिकली ह्युमॅनिटी ओरिएंटेड, मानवतावादी आणि भारतातल्या लोकांना, आणि नंतर जर देवाची इच्छा झाली तर भारताच्या बाहेरही. पण मला आत्ता तरी भारतातल्या लोकांसाठी कॅन्सरची सुविधा ही मोफत किंवा कमीत कमी दरात मला पेशंट्सला, मॅक्सिमम पेशंटला पोहोचवायची आहे. म्हणजे पूर्ण भारतात एकही पेशंटला कॅन्सर झाल्यानंतर पैशाअभावी ट्रीटमेंट नाही मिळाली, ही सिच्युएशन राहायलाच नाही पाहिजे. त्यासाठी मी, जसं माझ्या आई-वडिलांनी गरुड कॅन्सर हॉस्पिटल चालू केलं, जे की मोफत कॅन्सर पेशंटला ट्रीटमेंट आहे विथ द हेल्प ऑफ, म्हणजे गव्हर्नमेंटच्या योजनांची हेल्प घेऊन. तसेच मल्टिपल मॉडेल्स मला बनवायचे आहेत, की जे फ्री कॅन्सर ट्रीटमेंट करेल, पेशंट्सला फ्री ट्रीटमेंट देईल गव्हर्नमेंटच्या स्कीमच्या योजनेची सोबत घेऊन. आणि असे मल्टिपल सेंटर्स मला गरुड हॉस्पिटलचे तयार करायचे, जे की फ्री ट्रीटमेंट देईल पेशंटला. सो अफोर्डेबल हेल्थ केअर आपण जे म्हणतो, की कमीत कमी दरात किंवा फ्री ट्रीटमेंट मॅक्सिमम पेशंटला उपलब्ध मला करून द्यायची आहे. तर ते फक्त नगरमध्ये राहून होणार नाही. पूर्ण भारतात मला असे छोटे-छोटे का होईना पण सेंटर उभे करायचे आहेत, जे की प्रत्येक कॅन्सर पेशंटला फ्रीमध्ये ट्रीटमेंट अवेलेबल करेल. फ्रीमध्ये आणि एकदम लो कॉस्ट, म्हणजे ओके. म्हणजे एकदम तुमचं कमी एक किंमतीत. नोबल कॉज एक ध्येय आहे तुमचं, की मला हे मी रिव्होल्युशनरी पाऊल उचलायचं ठरवलंय माझ्या लाईफचं ध्येय. सो व्हिच येस. इज रिअली अ गुड थिंग. म्हणजे खूप पॉझिटिव्ह नोटवरती आपण आता आलेलो आहोत पॉडकास्ट. त्यात अजून एक फॅक्टर मला सांगावसं वाटेल, जो की थोडासा हॉट टॉपिक बनत चालला आणि पुढे खूप कन्सर्निंग पॉइंट होऊ शकतो इंडियामध्ये, की जे की कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत इंडियात. त्यातले काही कॉर्पोरेट हॉस्पिटल्सचे ओनर डॉक्टर आहेत किंवा फाउंडर इंडियन आहेत, ते की दे थिंक अबाउट द पेशंट. बट काही हॉस्पिटल कॉर्पोरेटचे ते प्युअरली बिझनेसमन कडून चालवले आहेत. त्यातलं फंडिंग हे मोर दॅन 50% फंडिंग फॉरेनमधनं येत आहे. सो दॅट इज अ कन्सर्निंग पॉइंट फॉर इंडिया फॉर फ्युचर. सो बेसिकली मोर ऑफ अ डॉक्टर्स इन इंडिया सर्व्हिस ओरिएंटेड इंटेंटनी स्वतःचे हॉस्पिटल्स स्टार्ट करायला पाहिजे. फक्त मीच नाही, तर अजूनही लोकांनी पुढे पाऊल उचलून थोडंसं कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन कमी रेटमध्ये, म्हणजे अफोर्डेबल प्राइसेसमध्ये ट्रीटमेंट देणं चालू करा. आणि बेसिकली जे बिझनेस माइंडेड कॉर्पोरेट हॉस्पिटल्स आहेत, मी म्हणेल नाही सगळे हॉस्पिटल तसे आहेत. तर काही हॉस्पिटल्स आहेत जे फॉरेन फंडिंग ज्यांना येतं, जे मोठे-मोठे इन्व्हेस्टर्स आहेत फॉरेनचे, तर त्यांचे फंडेड जे हॉस्पिटल आहे त्यापेक्षा इंडिजिनस इंडियन डॉक्टर्सनी स्वतःचं हॉस्पिटल काढून फ्री ट्रीटमेंट किंवा अफोर्डेबल दरात ट्रीटमेंट उपलब्ध करावी. हा माझा अर्ज असेल यंग डॉक्टर्सना, की नाही, तुम्ही नक्कीच. पुढे येऊन. हं, चांगला मेसेज आहे आपण या हं. पॉडकास्टच्या माध्यमातून देतोय, की प्रत्येकाने एक नोबल कॉजसाठी तुम्ही येस. ज्यावेळेस मेडिकल फील्ड सिलेक्ट करताय, तर जस्ट बिझनेस पर्स्पेक्टिव्हने विचार न करता एक मेडिकल फील्ड, एक सर्व्हिस. रुग्णसेवा ह्या सर्व्हिसच्या ध्येयाने जर का तुम्ही आला, तर नक्कीच तुम्हाला दोन्ही गोष्टी साध्य होतील. तुम्ही लोकांचं भलंही कराल आणि तुमच्याही फॅमिलीला काही इम्पॅक्ट होणार नाही फायनान्शियली असा ह्यूज. येस. कारण का जर का एखादा डॉक्टरही करू शकतो 40 वर्षाची लेगसी फॉलो, जो यंग आहे, जो आजच्या जनरेशनमध्ये पास आउट झालेला आहे, तर नक्कीच सगळे करू शकतात. आणि मला तुमच्या माध्यमातून ह्या कॅन्सरवरती
चर्चा करायला मिळाली आणि हा खूप हॉट टॉपिक होता. आम्ही बरेच दिवस चर्चाही करत होतो टीमवाले, की आपण याला कसं कव्हर करू शकतोय. तर फर्स्ट ऑफ ऑल डॉक्टर थँक सो मच तुम्ही आला आणि आय नो की तुमचे सर्जरीज खूप कंटिन्युअसली लाईन्ड अप असतात. तुम्ही एक आजचा आमचा वेळ स्पेशली ठेवला आणि आपण एक खूप सुंदररित्या कॅन्सर पेशंट्स आणि इंडियन हेल्थ जी काय आहे सिस्टम त्याच्यावरती आपण गप्पा मारल्या. आमच्या कट्ट्यावरती तुम्ही आला त्याबद्दल सो मच डॉक्टर. खूप छान वाटलं गप्पा मारून आणि प्रेक्षकांना मला सांगायचं आहे, की तुम्हाला डॉक्टरांच्या बद्दल काही प्रश्न असतील किंवा डॉक्टरांनी जे कॅन्सरविषयी काही गोष्टी मांडल्या, त्याबद्दल आपल्याला काही विचारायचं असेल, आपण नक्की हमखास कमेंट करा. मी असेल किंवा डॉक्टर असेल त्याबद्दल तुम्हाला रिप्लाय देऊ आणि हां, इथेच पॉडकास्ट संपत नाहीये. शेवटची एक गोष्ट, पॉडकास्टला फक्त लाईक आणि कमेंट करू नका. पॉडकास्ट अपलोड केल्यानंतर कमेंटचं सेक्शन स्वाईप करा आणि हाइप बटन प्रेस करा. ज्यामुळे अजून आम्ही थोडे जास्त लोकांपर्यंत पोहोचू. चला तर मग भेटूया एका नवीन एपिसोडसोबत. थँक यू डॉक्टर.